तेव्हा बोलायला चालू करा. ठीक आहे, हा. चालू ठेवा. बाय. सम्राट अशोकाचे धम्मकार्य या विषयावर आज आपण आपला विस्तृत असा विवेचन बघणार आहोत. सर्वप्रथम सिंधुजन अकॅडमीद्वारे मला जी संधी दिली आपल्यासोबत माझे विचार व्यक्त करण्याची, त्याबद्दल मी सर्वप्रथम सिंधुजन अकादमीचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्या पुढील विचारांना प्रारंभ करतो आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की सम्राट अशोकाचे जे धम्मकार्य आहे हे आज तरी आपल्याला भारतामध्ये ठाऊक आहे, परंतु त्यांच्याविषयी खूप काही आपल्याला माहिती नाही. आपण सम्राट अशोकाची अशोका विजयादशमी साजरी करतो. त्यांनी कलिंगा युद्ध करून जे आहे कलिंग जिंकून घेतला आणि बौद्ध धम्माचा संपूर्ण भारतात आणि संपूर्ण भारताच्या बाहेर देशविदेशामध्ये त्यांनी धम्माचा प्रसार केला, हे आपण जाणतो. परंतु या पलीकडे फारसं सम्राट अशोक आपल्याला माहिती नाही. तर आजच्या या कार्यक्रमातून आपण सम्राट अशोकाचे हे जे धम्मकार्य आहे हे जाणून घेण्याचा एक प्रयत्न करूया. ठीक आहे. तर आपण सम्राट अशोकाचे जे धम्मकार्य आहे हे जाणताना त्यांच्याविषयी इतिहासकारांनी काय म्हटलेलं आहे हे आपण जाणण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर सम्राट अशोकाविषयी थोडंसं आपण, जे विद्वान आहेत, जगातील अनेक विद्वान असे आहेत की ज्यांनी सम्राट अशोकावर भरभरून लिहिलेलं आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वावर भरभरून लिहिलेलं आहे. त्यातली काही जी महत्त्वाचे 2 कोटेशन मी आपल्या पुढे सांगत आहे, जेणेकरून आपल्याला सम्राट अशोकाच्या या त्यांच्या एकंदर व्यक्तित्वाबद्दल आपल्याला कल्पना येईल. तर त्यापैकी पाल मेसन ऑर्सेल यांनी सम्राट अशोकाविषयी काय म्हटलेलं आहे हे आपण बघूया. त्यांनी काय म्हटलं आहे की मौर्य वंशाचा तृतीय सम्राट न केवळ भारतीय राजांमध्येच उच्च होता, तर इतिहासाच्या महान दार्शनिकांपैकी एक होता. ठीक आहे. तर आपल्या प्रदीर्घ शासन काळात त्याने असे कार्य करून दाखविले जे साधारणपणे कल्पनेच्या परिघापर्यंतच सीमित राहतात. त्याने विश्वव्यापी व्यवस्था स्थापित केली जी संपूर्ण मानवतेकरिता शांतीचा संदेश देणारी होती. बघा किती महत्त्वपूर्ण हा कोटेशन आहे की एक सम्राट अशोकाची एक ज्याला एक प्रतिमा म्हणू आपण, ती जागतिक पटलावर कशी आहे हे दाखवण्याचा या माध्यमातून पाल मेसन यांनी हा प्रयत्न केलेला आहे की संपूर्ण मानवतेकरिता, जिथे मानवतेचा प्रश्न आहे, म्हणजे या संपूर्ण सृष्टीवर जिथे कुठे मनुष्य जात आहे, मनुष्य समाज आहे, तर या मनुष्य समाजाच्या ज्या काही एक व्यापक ज्या संज्ञा आहेत, ज्याला आपण मानवता म्हणतो, जे काही त्याच्या विकासासाठी पोषक वातावरण आहे, तर या सगळ्या गोष्टींकरिता, या मानवतेकरिता शांतीचा संदेश देणारी जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था सम्राट अशोकाने आपल्या प्रदीर्घ काळामध्ये अस्तित्वात आणून दाखवलेली आहे. आणि यावरून त्यांची खरी महानता आपल्याला दिसून येते. आणि यांनी जी गोष्ट म्हटलेली आहे ती खरोखर योग्य आहे की ते महान दार्शनिक होते. अनेक लोक सम्राट अशोकाला केवळ राजा मानतात,
परंतु केवळ राजाच मानून चालणार नाही किंवा सम्राट म्हणून चालणार नाही, तर ते एक महान दार्शनिक तत्ववेत्ता होते. त्यांनी काळाची पावले ओळखली होती आणि काळाची पावले ओळखून जे मानवोचित किंवा मनुष्य समाजाला उन्नतीकरिता ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्यांची त्यांनी रचना केलेली आपल्याला दिसून येते. त्यांची स्थापना, त्याचा विस्तार, त्याचा प्रचार प्रसार ह्या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या दिसतात. ते स्वतः एक व्यासंगी अभ्यासक होते आणि भगवान बुद्धांच्या शिकवणुकीतून जे काही व्यावहारिक ज्ञान या जगाला देता येईल ते ज्ञान देण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आपल्याला आढळून येतो. तर ह्यावरून एक लक्षात येतं की सम्राट अशोक हे महान दार्शनिक होते. अनेक देशांमध्ये त्यांना बोधिसत्व रूपामध्ये सुद्धा पूजित करण्याची परंपरा स्थापित आहे आणि त्यामुळे जे महान तत्वचिंतक म्हणून जगाच्या पटलावर अशोकाला जी ओळख या विचारवंतांनी करून देण्याचा प्रयत्न केला तो खरोखर स्तुत्य आहे. त्यानंतर जे दुसरे वक्ता आहेत, दुसरे ज्याला म्हणून विद्वान आहेत, H.G. वेल्स, तर यांनी सुद्धा सम्राट अशोकाविषयी जे वक्तव्य केलेलं आहे ते आपण बघू. त्यांनी म्हटलं आहे की सम्राट अशोकाचे नाव मोठमोठ्या आणि विभिन्न उपाधींच्या सहस्त्र शासकांमध्ये ज्यांचे वर्णन इतिहासामध्ये येते. म्हणजे खूप मोठमोठ्या उपाधी लोकांनी लावलेल्या आहेत, राजांनी लावलेल्या आहेत, महाराजा धीराज पासून अनेक अशा. तर या सर्व उपाधींच्या सहस्त्र शासकांमध्ये ज्यांचे वर्णन इतिहासात येते, म्हणजे ज्या राजांचे वर्णन इतिहासामध्ये आहे त्यामध्ये ताऱ्याप्रमाणे चमकत आहे. म्हणजे सम्राट अशोक या सर्व शासकांमध्ये ताऱ्याप्रमाणे चमकत आहे. वोल्गा ते जापानपर्यंत आजही त्यांचे नाव अत्यंत सन्मानाने घेतले जाते. चीन, तिबेट आणि भारत जरी अशोकाच्या सिद्धांतांना विसरले असले तरी त्यांच्या महत्त्वाच्या परंपरेला सांभाळून आहेत. कॉन्स्टँटाईन आणि शार्लेमेन पेक्षाही कितीतरी अधिक पटीने लोक सम्राट अशोकाच्या स्मृतीचा मान ठेवतात. हे खरोखरच म्हणजे लक्षणीय आहे की सम्राट अशोक आपल्यातून निघून एवढे शतकं लोटून गेलेले आहेत, परंतु तरीही त्यांच्या कार्याचा जो ठसा आहे तो आजही या बौद्ध राष्ट्रांमध्ये आणि या जगातील मानसपटलावर इतका दृढपणे अंकित आहे की आजही लोक सम्राट अशोकाच्या स्मृतीचा मान ठेवतात आणि त्यांच्या कार्याचं गुणगान करतात. तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. एवढं असून सुद्धा भारतामध्ये मात्र आपण सम्राट अशोकाची जी महान परंपरा आहे किंवा भारतामध्ये जी काही सांस्कृतिक उत्थान घडून आलेलं आहे ह्याकडे मात्र आपण तेवढं गांभीर्यानं लक्ष देत नाही. किंवा सम्राट अशोकाचं कार्य आता म्हणजे त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि धम्म तो वाढवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे एक वेगळ्याच दृष्टिकोनातून सम्राट अशोकाकडे बघण्याची प्रवृत्ती भारतीय समाजात असल्यामुळे आपल्याला सम्राट अशोकाचं जे महान कर्तव्य आहे हे आपल्यापर्यंत फारसं पोहोचलेलं दिसत नाही. परंतु जगात मात्र आजही त्यांचा जो मान आहे तो कायम राखण्यात आलेला आहे. तर आपण सम्राट अशोकाचे जे कार्य आहे, धम्मकार्य आहे, हे आपण बघण्याचा एक प्रयत्न करूया. तर यामध्ये जेव्हा आपण सम्राट अशोकाचे धम्मकार्य बघू तर सुरुवातीला त्या स्रोताविषयी आपल्याला जाणणं आवश्यक आहे की सम्राट अशोकाचा जो काही इतिहास आपल्याला सापडतो तर हा केवळ धार्मिक किंवा भावनिक असा विषय नसून हा अभ्यासाचा, संशोधनाचा विषय आहे आणि त्यामुळे त्यांच्या स्रोताकडे आपल्याला डोकावणे फार आवश्यक आहे. तर त्यांचे जे स्रोत आहेत, सम्राट अशोकाविषयी जे काही आपल्याला शिक्षण मिळतं, शिक्षण घ्यायचं आहे, तर त्याकरिता आपल्याला जी काही माहिती उपलब्ध होते आहे तर त्याकरिता जे स्रोत आहेत, जे सोर्स आहेत, तर ते आपण जाणून घेऊया, जेणेकरून या सर्व स्रोतांचा जो तौलनिक अध्ययन आहे तो करण्याचा आपण प्रयत्न करूया. ठीक आहे. तर यामध्ये पहिला जो स्रोत आहे तो साहित्यिक स्रोत आहे आणि या साहित्यिक स्रोतामध्ये दोन परंपरा आहेत.
एक उत्तर भारतीय परंपरा आणि दुसरी दक्षिण भारतीय परंपरा. तर जसं उत्तर भारतीय परंपरेमध्ये संस्कृत ग्रंथांना स्थान आहे, जसं की अशोक अवदान आहे, दिव्य अवदान आहे. तर हे जे अवदान ग्रंथ आहेत हे ग्रंथ सम्राट अशोकाविषयीची माहिती सांगतात आणि त्यांना उत्तर भारतीय परंपरेमध्ये स्थान आहे. परंतु याच्याविषयीची जी सत्यता आहे ही ज्याला म्हणता येईल की संस्कृत ग्रंथांना हा जो सोर्सचा दर्जा आहे हा नसल्यामुळे त्यामध्ये अवास्तवपणा आणि काल्पनिकपणा खूप अधिक असल्यामुळे सुद्धा त्या ग्रंथांकडे फारसा एक सोर्स म्हणून बघितल्या जात नाही. तर त्या मानाने जी दक्षिण भारतीय परंपरा आहे ही जास्त विशुद्ध मानल्या गेलेली आहे आणि म्हणून या दक्षिण भारतीय परंपरेमध्ये आपल्याला लक्षात येईल की दीपवंश आणि महावंश हे जे दोन ग्रंथ आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. दीपवंश हा ग्रंथ सिंहलमध्ये रचला गेलेला आहे आणि त्याचंच एक विस्तारित स्वरूप आपल्याला महावंशमध्ये बघायला मिळतं. आणि अशा प्रकारे दीपवंश आणि महावंश या दोन ग्रंथांमध्ये सम्राट अशोकाविषयी अनेक वास्तविक इतिहास अनेक पद्धतीने चांगल्या पद्धतीने रेखाटण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि म्हणून हा जो सोर्स आहे सिंहली जे वंश साहित्य आहे याला सुद्धा एक इतिहासाच्या दुय्यम सोर्सचा दर्जा प्राप्त आहे आणि त्यामुळे या ग्रंथाचे जे पुरावे आहेत हे ग्राह्य मानले जातात. आणि म्हणून या दोन ग्रंथांना अतिशय महत्त्व आहे कारण यामधून सम्राट अशोकाचा आणि एकंदर भारतीय स्थितीचं सुद्धा वर्णन आपल्याला सापडतो आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर जो आहे दुसरा महत्त्वाचा सोर्स आहे तो आहे पुरातात्विक स्रोत. तर पुरातात्विक जो सोर्स आहे यामध्ये आपल्याला दिसेल की भारतभर जे काही उत्खनन होतं तर हे उत्खनन हे पुरातत्व खात्याअंतर्गत येतं. तर या उत्खननामध्ये जे काही पुरावे सापडतात, जे काही शिलालेख सापडलेले आहेत आतापर्यंत, जे काही अजून नवनवीन शिलालेख सापडत आहेत आणि नवनवीन स्तंभांचा शोध लागत आहे, स्तंभ सापडत आहेत आणि अनेक स्तूपांचा जेव्हा शोध लागतो तर त्या स्तूपांच्या प्रारंभिक स्थितीमध्ये सम्राट अशोककालीन स्तूपाचे अवशेष आढळतात. तर हे सर्व जे काही आहेत हे पुरातात्विक स्रोत म्हणून आपल्याला अभ्यासता येतात. आणि तिसरा जो आहे की प्रवास वर्णनं सुद्धा आहेत की ज्यात ह्युएनसंग आहेत, फाहियान आहेत, इत्सिंग आहेत यासारखे जे चीनी प्रवासी भारतामध्ये येऊन गेलेत आणि त्यांनी जो धम्माचा अभ्यास या ठिकाणी केला किंवा जे काही बघितलं, प्रत्यक्ष जे काही बघितलं, जो काही सांस्कृतिक वारसा सम्राट अशोकांनी स्थापित केलेला होता आणि या प्रवाशांनी भारताला भेट दिल्यानंतर त्यांचं जे वर्णन आपल्या प्रवास वर्णनात करून ठेवलेलं आहे तर ते सुद्धा सम्राट अशोकाचे कार्य जाणून घेण्यासाठी महत्त्वाचे आहेत. काही बदल त्यामध्ये होऊ शकतो, ते शक्य आहे, परंतु तरीही या प्रवास वर्णनांना अत्याधिक महत्त्व आहे. जनरल कनिंघम सारख्या व्यक्तींनी, ब्रिटिश व्यक्तींनी ह्याच प्रवास वर्णनांच्या आधारे बुद्धकालीन स्थळं शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्यांना सम्राट अशोकाच्या द्वारे स्थापित अनेक सांस्कृतिक धरोहर सापडलेली आहे आणि त्यामुळे हे प्रवास वर्णन सुद्धा तेवढेच आपल्यासाठी खूप अधिक महत्त्वाचे आहेत असं दिसून येते आहे. आणि यापुढे आता आपण या तिन्ही स्रोतांच्या आधारे एक सम्राट अशोकाचा जो तौलनिक अभ्यास आहे तो आपण मांडण्याचा प्रयत्न करूया. कारण सम्राट अशोकाने जे काही कार्य केलेलं आहे, धम्माचं कार्य केलेलं आहे, तर या तिन्ही स्रोतांचा जोपर्यंत आपण आधार घेत नाही, जोपर्यंत यांची सांगड घालत नाही नीटपणे, तोपर्यंत सम्राट अशोकाचं एक तौलनिक अध्ययन आपल्याला पुढे मांडता येणार नाही. तर ह्याची जी बाजू आहे, तात्विक बाजू आहे, ही चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला या तिन्ही स्रोतांकडे जाणं आणि त्यांचा तौलनिक अभ्यास करणं हे अतिशय महत्त्वाचे आहे. ठीक आहे. तर हे करीत असताना सम्राट अशोकाच्या धम्मकार्याचं जेव्हा आपण अध्ययन करतो तर त्यांच्या कौटुंबिक
त्यांच्याविषयीची जी कौटुंबिक माहिती आहे हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यांचा जो प्रदेश आहे हे आपल्याला माहिती आहे की तो अफगाणिस्तानापासून तर आसामपर्यंत होता, तर काश्मीरपासून तर कर्नाटकपर्यंत, आणि अशा प्रकारे एक प्रदीर्घ विस्तृत अशा प्रदेशावर आपल्या प्रदीर्घ अशा विस्तृत प्रदेशावर सम्राट अशोकांनी राज्यकारभार केला. आपल्या सर्व यंत्रणा त्यांनी या ठिकाणी राबविलेल्या आपल्याला दिसतात. तर हे फारच महत्त्वाचं आहे की एवढा ज्याला म्हणू की अखंड भारत हा सम्राट अशोकाच्या काळात जो होता तो नंतर कधीही आपल्याला दुसऱ्या कुठल्याही काळामध्ये भारताच्या इतिहासामध्ये आढळून येत नाही, आणि त्या दृष्टीने हे आपण समजणे आवश्यक आहे. त्यांच्या परिवाराविषयी जर लक्षात घ्यायचं झालं तर त्यांचे जे आजोबा होते, पितामह त्यांना हिंदीत म्हणतात, सम्राट चंद्रगुप्त मौर्य, आणि त्यांचे जे वडील आहेत सम्राट बिंदुसार, आणि त्यांची आई जी आहे ती सुभद्रांगी होती, तिला धर्मसुद्धा दुसरं नाव होतं, आणि त्यांचे जे बंधू आहेत ते सुसीम, तिस्स आणि बाकीचे 100 त्यांचा उल्लेख आहे. आणि त्यांची जी पत्नी आहे त्यामध्ये पहिली पत्नी आहे देवी, जी विदिशा देवी म्हणून प्रसिद्ध आहे, जी बौद्ध कुळातील होती, शाक्यकुलीन होती. आणि दुसरी पत्नी असंधिमित्रा, ही त्यांची पट्टराणी होती. आणि कारुवाकी, पद्मावती आणि तिष्यरक्षिता ह्या त्यांच्या पत्नी होत्या. त्याचप्रमाणे त्यांचे जे पुत्र आहेत तर ते महेंद्र आणि संघमित्रा हे जे आहेत देवीपासून त्यांना झालेले 2 पुत्र होते. त्यानंतर जे आहे पद्मावतीपासून कुणालचा जन्म झालेला होता, आणि एक राजतरांगिणीमध्ये जाल्लोक या सम्राट अशोकाच्या मुलाचा सुद्धा उल्लेख सापडतो. तर ह्या प्रकारे एक त्यांची कौटुंबिक माहिती आपण ही बघितलेली आहे. सम्राट अशोकाविषयी आपल्याला पुढे बघायचं आहे. तर सम्राट अशोकाच्या धम्मकार्याचा जेव्हा केव्हा आपण विचार करतो किंवा सम्राट अशोकाविषयी जेव्हा केव्हा विचार करतो तर लोक हा विचार मांडतात की सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर जे आहे बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. तर या साहित्यिक स्रोतांचा आणि अभिलेखीय स्रोतांचा अभ्यास केल्यानंतर मात्र यामध्ये आपल्याला विसंगती जाणवते. कारण की आपल्याला लक्षात घेता येईल की शिलालेखांमध्ये सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर जे आहे धम्माचा स्वीकार केलेला आहे याचा उल्लेख नाही आहे. आणि दीपवंश, महावंश या ग्रंथांमध्ये कुठेही कलिंग युद्धाचा वर्णन आलेलं नाही आहे. जर कलिंग युद्ध हे सम्राट अशोकाच्या धम्म स्वीकारण्यासाठी कारणीभूत असते तर लक्षात घ्या की या सिंहली ग्रंथांमध्ये, कारण की सम्राट अशोकाचा जो मुलगा आहे महामहेंद्र स्थवीर आणि मुलगी जी आहे संघमित्रा स्थविरी, यांनी प्रत्यक्ष हा धम्म श्रीलंकेमध्ये जेव्हा घेऊन गेले तर ह्या कथा नक्कीच तिथे प्रसारित झाल्या असत्या. परंतु दीपवंश किंवा महावंशमध्ये सुद्धा असा कुठलाही उल्लेख आपल्याला सापडत नाही. आणि म्हणून आपल्याला हे या ठिकाणी जाणणं आवश्यक आहे की खरोखर ज्या लेखाच्या आधारे, ज्या 13व्या शिलालेखाच्या आधारे इतिहासकार त्यांना म्हणतात की सम्राट अशोकांनी कलिंग युद्ध जो आहे त्याच्यानंतर धम्माचा स्वीकार केलेला आहे, तर हे मत संयुक्तिक बसत नाही. त्यांनी जो कलिंग युद्धाच्या नंतर धम्म घोषाचा निनाद केलेला आहे आणि भेरी घोषाचा निनाद हा थांबवलेला आहे, हे त्यामधून सिद्ध होतं 13व्या शिलालेखातून. म्हणजेच भेरी घोष थांबविला, जो काही युद्धाचा घोष होता, युद्धावर जाताना भेरीचा आवाज केला जायचा आणि नंतर युद्ध व्हायचं, तर हा जो भेरी घोष आहे हा त्यांनी थांबविला आणि धम्माचा घोष केलेला आहे की मी याच्यानंतर जे काही धम्माचं अध्ययन आहे, धम्माच्या प्रति प्रेम आहे हे करेल. अशा प्रकारे तो जो धम्मघोषाची जी भावना आहे किंवा जो निनाद आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे. हे आपल्याला 13व्या शिलालेखावरून स्पष्ट होतं. परंतु याचा अर्थ
त्यांनी धम्माचा स्वीकारच केलेला आहे असं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येत नाही. आणि म्हणून याचे जे पुरावे आहेत ते आपल्याला सिंहली आणि सिंहली ग्रंथ, दीपवंस, महावंस यामध्ये सापडत नाही. किंबहुना उत्तर भारतीय जे ग्रंथ आहेत, अशोकावधान, दिव्यावधान, यामध्ये सुद्धा कलिंग युद्धाची ही जी कन्सेप्ट आहे ही सांगितल्या गेलेली नाही आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात घेता येईल की कलिंग युद्ध हे कुठल्या कारणासाठी होतं, ते होतं त्यांच्या धम्मघोषासाठी कारणीभूत. आणि म्हणून 13वा शिलालेख बघा, यामध्ये आपण वाचू की देवानम पिय पियदस्सी राजा. ठीक आहे, एक मिनिटाचा ब्रेक घेत आहे पाणी पिण्यासाठी. आपण हा 13वा शिलालेख जो आपल्या स्क्रीनवर दिसत आहे हा बघा. यामध्ये म्हटलेलं आहे, देवानां पिय पियदस्सी राजाने आपल्या राज्याभिषेकाच्या 8 वर्षानंतर कलिंग देशावर विजय प्राप्त केला. ठीक आहे, 8 वर्षानंतर. म्हणजे आपण जर सम्राट अशोकाचा कार्यकाळ किंवा राज्याभिषेकाचा काळ जो आहे हा जर इसवी सन पूर्व 270 मानला तर 8 वर्षानंतर म्हणजे इसवी सन पूर्व 262 मध्ये त्यांनी कलिंगावर विजय प्राप्त केला आहे, हे आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे. नंतर या युद्धामध्ये 1.5 लाख मनुष्य बंदी बनवून कारागृहामध्ये पाठविल्या गेले, 1 लाख मनुष्य मारल्या गेले आणि यापेक्षाही कितीतरी अधिक पटीने लोक मेले. म्हणजे महामारी वगैरे सारख्या त्या रोगराईने नंतर लोक मरण पावले. त्यानंतर आता जेव्हा की कलिंग देश जिंकून घेतला गेला आहे, देवानाम पिय द्वारा धम्माचे तीव्र अध्ययन, धम्माचे प्रेम आणि धर्माचे अनुशासन चांगल्या प्रकारे झालेले आहे. कलिंग जिंकल्यानंतर देवानाम पियला फार पश्चाताप झाला. कारण जे देश म्हणजे जो देश पूर्वी जिंकल्या गेलेला नव्हता तो जिंकल्यावर किंवा तो जिंकल्यानंतर म्हणजे जो प्रदेश पूर्वी जिंकल्या गेलेला नव्हता तो जिंकल्यानंतर तेथील लोकांची हत्या, मृत्यू आणि देश निष्कासन होत असते. ठीक आहे. आणि देवानाम पियला यामुळे फार दुःख आणि पश्चाताप झालेला आहे. तर या प्रकारे आपण 13व्या शिलालेखावरून हे लक्षात घेतलं आहे की सम्राट अशोकाला दुःख झालं, खेद झाला, ठीक आहे, पश्चाताप झाला, परंतु त्यांनी जे आहे ज्याला म्हणता येईल की कुठेही असं म्हटलेलं नाही की आता मला या पश्चातापामुळे मी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे, असा उल्लेख आपल्याला सापडत नाही. आणि मात्र त्यांच्या या पश्चातापालाच लोकांनी त्यांची धम्मदीक्षा म्हणून जाहीर करून टाकला आणि मग एका इतिहासकाराने ते मांडल्यानंतर बाकीच्या साऱ्यांनी त्याच प्रकारे त्यांचा तो कित्ता गिरवलेला आपल्याला दिसून येतो. परंतु जर साहित्यिक स्रोतांचा पण विचार केला तर महावंशमध्ये असं दिसतं की त्यांनी 4 वर्षापर्यंत जे आहे की आपला जो राज्यकारभार आहे तो आपल्या पारंपरिक पद्धतीने केला. परंतु त्यांच्या ज्या दरबारामध्ये ते जेव्हा हजारो ब्राह्मणांना, जवळपास 60,000 ब्राह्मणांना रोज भोजन घालायचे, परंतु त्यांच्यातील तो जो त्यांच्यातील अस्वस्थता, एकमेकांप्रतीची ईर्ष्या, एकमेकांप्रतीचा कलह हे बघून सम्राट अशोकाने ते भोजनदान त्यांना बंद कराविला. आणि मग पुढे उल्लेख आहे की जो निग्रोध सामनेर आहे
तर हा जो निग्रोध सामनेर आहे हा सुसीमचा मुलगा असतो आणि हा त्या एकदा सम्राट आपल्या खिडकीमध्ये बसलेले असतात तेव्हा रस्त्याने जाताना हा निग्रोध सामनेर दिसतो, तेव्हा त्याला ते आपल्या घरी बोलवितात आणि बोलवून त्याचा जो आहे आदर सत्कार करतात. त्यावेळेस तो त्यांना उपदेश करतो आणि उपदेश केल्यानंतर त्यांची धम्माप्रती जी आहे श्रद्धा बसते आणि अशा प्रकारे बौद्ध धम्माप्रती त्यांची जी श्रद्धा आहे ही वाढलेली आपल्याला दिसते. तर हा एक उदाहरण झालं की आपल्या राज्याभिषेकाच्या 4थ्या वर्षीपासूनच सम्राट अशोक जे आहेत बौद्ध धर्माप्रती आकृष्ट झालेले होते. तर हा यावरच आपण समाधान मानता कामा नये. एक दुसरं पण उदाहरण आपल्याला देता येईल की जेव्हा विदिशा देवी जी आहे ही पहिली राणी आहे आणि ती राणी त्यांची केव्हा झालेली आहे, जेव्हा सम्राट हे महाराजकुमार म्हणून इथे आपल्याला विदिशाला ते आलेले आहेत आणि हा जो प्रदेश आहे या प्रदेशाचे महाराजकुमार म्हणून त्यांची जेव्हा नेमणूक झाली आणि ते या प्रांतामध्ये जाताना जेव्हा विदिशा देवीशी त्यांची भेट होते आणि तिथे ते थांबतात आणि त्या ठिकाणी त्यांचा विवाह होतो आणि विदिशा देवी ही बौद्ध असल्यामुळे अनेक वर्षापर्यंत त्यांनी राजकुमार म्हणून त्या ठिकाणी आपल्या राजा बिंबिसारच्या वतीने कार्य सांभाळलेलं आहे. आणि या राजा बिंदुसारच्या एक ज्याला म्हणू की राजकुमार म्हणून त्यांनी जे काही कार्य सांभाळलं तर त्यावेळेस पत्नीच्या सोबत ते त्या जवळपासच्या परिसरामध्ये ज्या काही लेण्या होत्या किंवा ज्या केव्ज होत्या ज्या ठिकाणी बौद्ध भिक्षू हे वास्तव्यास असत तर त्या ठिकाणी सुद्धा ते भेट देत असत याचे सुद्धा काही पुरावे आहेत. जसं की ते मध्य प्रदेशामध्ये बुधनी गुफा आहेत तर त्या सारुमारूची टेकडी जी आहे या ठिकाणी तिथे अभिलेख आहे सम्राट अशोकाचा. त्या ठिकाणी उल्लेख आहे की महाराजकुमार असताना या ठिकाणी सम्राट अशोकाने भेट दिलेली होती. त्याच्यामुळे देवीच्या संपर्कातून सुद्धा त्यांचा बौद्ध धम्माशी संपर्क आलेला होता आणि त्यामुळे एक ज्याला म्हणू की चांगल्या गोष्टींचा संस्कार हा त्यांच्या मनावर झालेला आपल्याला दिसून येतो. आणि नंतर पुढे जे आहे सम्राट अशोक यांच्या निग्रोधच्या संपर्कात आल्यानंतर त्यावेळेस अधिक जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये जेव्हा निर्माण झाली तर त्यांनी शोध घेतला आणि त्यांना कळलं की महामोग्गलीपुत्र तिस्स हे ज्येष्ठ स्थवीर अतिशय विद्वान सध्या आहेत, संघामध्ये ज्येष्ठता प्राप्त आहेत आणि त्यांना सम्राट अशोकांनी आपल्या पाटलीपुत्राला बोलवून त्यांच्याकडून जो आहे धम्माचा उपदेश श्रवण केला आणि अशा प्रकारे त्यांनी वयाच्या 4थ्या वर्षानंतर राज्याभिषेकाच्या 4थ्या वर्षानंतर धम्माच्या संपर्कात आलेले दिसून येतात. आणि याच दीपवंश महावंश या स्त्रोतावरून हेही लक्षात येतं की त्यांनी आपल्या या राज्याभिषेकाच्या नंतर जेव्हा धम्माचा स्वीकार केला तर त्यामध्ये एक छोटीशी कथा अशी आलेली आहे की सम्राट अशोकाने आपल्या राजदरबारामध्ये एका चित्रकाराला बोलविलं आणि त्या चित्रकाराला बोलवून बुद्धाचं चित्र तयार करायला लावलं. तर ते चित्र इतकं प्रभावी आणि तेजस्वी त्या चित्रकाराने निर्माण केलं होतं की सम्राट अशोक अतिशय श्रद्धावान झालेत आणि त्यांनी जे आहे धम्माची दीक्षा ग्रहण केली आणि त्यानंतर त्यांनी आपलं जे संपूर्ण जीवन आहे हे धम्मकार्यासाठी वाहण्याचा एक संकल्प केला. परंतु त्यामध्ये झाला म्हणून की पूर्णता अजून प्राप्त झालेली नव्हती. त्यांनी आपले धम्मकार्य सुरू केलं. त्यामध्ये त्यांनी स्तूप आणि विहारांची मोगलीपुत्र तिस्स यांना त्यांनी विचारलं की धम्माची जी स्कंद आहेत ते किती आहेत आणि तेव्हा त्यांना सांगितलं गेलं की 84,000 धर्मस्कंद आहेत. तेव्हा त्यांनी प्रत्येक स्कंदाच्या हेतूकरिता एक स्तूप बांधण्याचा
संकल्प केला आणि आपल्या राज्यामध्ये स्तूप आणि विहारांची निर्मिती त्यांनी करण्याचे आदेश दिलेत. हे सगळं त्यांनी केलं, परंतु जी धम्माची जी ज्याला म्हणू की जो प्रत्यक्ष अनुभव ज्याला म्हणतात, हा प्रत्यक्ष अनुभव अजूनपर्यंत त्यांना झालेला नव्हता. ती संधी त्यांना कलिंग युद्धामध्ये मिळाली. म्हणजे कलिंग युद्ध जे आहे हे सम्राट अशोकाने त्यांच्या ज्या काही राजकीय किंवा आर्थिक कारणासाठी म्हणा कलिंग युद्ध करण्याचा संकल्प केला, कलिंगावर विजय मिळवण्याचा, कलिंगाला जिंकून घेण्याचा जो विचार केला, त्याची वेगळी कारणं आहेत आणि त्या कारणासाठी त्यांनी कलिंगावर विजय संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये त्यांना यश मिळालं, परंतु त्यामध्ये जी हानी झाली त्या हानीमुळे जी काही शिकवण आहे, भगवान बुद्धांची जी शिकवण आहे त्याची प्रत्यक्ष अनुभूती त्यांना तिथे झालेली आढळते. जसं की बघा, सुरुवातीलाच याच्यामध्ये सांगितलेलं आहे बुद्ध वचनांमध्ये की जे जगात दुःख आहे, ज्या दुःखाची बाजू किंवा जे दुःख आपल्या अभिलेखातून सम्राट अशोकाने मांडलेलं आहे, तर त्याची ओळख त्यांना त्यावेळी झाली की जसं अप्रियाचा संयोग, मिलन आणि प्रियांचा वियोग हे दुःख आहे. म्हणजे प्रियांचा वियोग होणे हे दुःख आहे. आता जेव्हा तिथे हजारो लाखो सैनिक मारले गेले, तर प्रत्येकाच्या घरचा हा व्यक्ती मारल्या गेला आणि त्यामुळे त्या लोकांमध्ये जी दुःखाची शोककळा पसरली, तेव्हा त्यांना त्याची अनुभूती झाली. त्यांचे लोकांचं जे दुःख त्यांना दिसलं, जाणवलं, तेव्हा त्याची अनुभूती झाली की हे आहे की प्रिय व्यक्ती गेल्यानंतर दुःख काय असतं. त्यांच्या ज्या दुःखावेगाने निवडणाऱ्या ज्या भावना आहेत याची प्रत्यक्ष अनुभूती त्यांना या युद्धानंतर झाली आणि त्यामुळेच त्यांनी म्हटलं की आता जर तेव्हा जे दुःख झालं लोकांना आणि जे काही हिंसा झाली, परंतु आता जर त्या हानीच्या एक अंश सुद्धा दुःख जर निर्माण झालं तर सगळ्यात जास्त दुःख हे मलाच होईल, असं सम्राट अशोक म्हणतात. तर यावरून हे लक्षात येतं की त्यांना ह्या तत्वांची, जे तत्व त्यांनी ग्रहण केले होते, शिकले होते, त्याची प्रचिती त्यांना झाली आणि म्हणून त्यांनी पुढे तो संकल्प केला की नाही, आता या प्रकारे कोणाला दुःख देऊन युद्ध करणे किंवा विजय मिळवणे हे काही संयुक्तिक नाही, योग्य नाही. तर आपण जे आहे सर्वांमध्ये हा जो धम्म आहे, कारण या धम्माची जे वास्तविकता आहे, हे जग जे नश्वर आहे आणि प्रत्येक गोष्ट ही कारणावर आधारित आहे, तर हे जे कारण आहेत जगामध्ये दुःखाचे, ते नष्ट करण्यासाठी सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केलेला होता आणि नवीन मार्ग सांगितला. तर आपण सुद्धा या जगामध्ये मानवता प्रस्थापित करण्यासाठी, लोकांच्या सुखासाठी आपण सुद्धा हा जो विजयाचा संकल्प आहे की जेव्हा तलवारीने विजय प्राप्त करण्याचा जो संकल्प आहे हा सोडून दिला पाहिजे आणि धम्माच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करण्याचा, धम्माच्या माध्यमातून धम्माचा विजय प्राप्त करण्याचा जो संकल्प आहे तो त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा प्रकारे याला मग हा जो हे जे काही मी सांगितलेलं आहे याला आपल्याला अभिलेखीय पुरावा सुद्धा सापडतो. म्हणजे हे विनाकारण नाही आहे. पहा, अभिलेखीय पुरावा रूपनाथ शिलालेखावरून आपण तो पुरावा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की देवानामप्रिय काय म्हणतात की 2.5 वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे मी प्रकट रूपाने शक्य झालो. ठीक आहे, प्रकट रूपाने शक्य झालो म्हणजे मी बौद्ध झालो, बौद्ध धर्मामध्ये दीक्षित झालो. किती? 2.5 वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे. परंतु अधिक उद्योग केला नाही. त्यांनी एवढे स्तूपविहारांची वगैरे निर्मिती केली, परंतु तरी ते म्हणतात की मी अधिक उद्योग केलेला नाही. ठीक आहे, आणि त्यानंतर परत ते काय म्हणतात, परंतु 1 वर्षापेक्षा अधिक झालं, 1 वर्षापेक्षा अधिक झालं जेव्हा मी संघामध्ये आलो. ठीक आहे, म्हणजे संघाचा सदस्य बनलो, तेव्हापासून मी पूर्णपणे उद्योग केलेला आहे. म्हणजे याचा आहे की ते स्वतःच म्हणतात की सपोज 4 वर्ष काढून घेतले आणि 5वा वर्ष पकडला आपण, तर तिथून पुन्हा 2.5 वर्ष जर आपण काढले तर
बराबर इसवी सन पूर्व 262-63 दरम्यानचा कालखंड येतो. आणि या कालखंडामध्ये आपल्याला परत जे आहे 1 वर्ष अजून कमी केलं, म्हणजे 62 मधून अजून 1 वर्ष कमी केलं तर 61. अशा प्रकारे ते 61व्या वर्षी म्हणतात, म्हणजेच इसवी सन पूर्व 261 मध्ये आपण अप्रॉक्सिमेट पकडू की ते म्हणतात की मी संघामध्ये आलो आहे आणि जास्त काम केलं नाही. 1 वर्षापेक्षा जास्त, म्हणजे 1 वर्षापेक्षा अधिक काळ आता झालेला आहे जेव्हा मी संघामध्येच आलेला आहे. तर अन्य शिलालेखांमध्ये एक शब्द आलेला आहे ज्याला म्हटलेला आहे भिक्षुगतिक, भिक्खुगतिक. तर भिक्षुगतिक याचा अर्थच हा आहे की ते संघाच्या जवळ किंवा भिक्षूंच्या जवळ जाऊन त्यांनी अध्ययन केलेलं आहे, म्हणून त्यांनी म्हटलं की मी संघामध्ये आलेलो आहे. म्हणजे की संघाच्या, भिक्खू संघाच्या जवळ, भिक्खू संघामध्ये राहून त्यांनी, कारण कलिंग युद्धाच्या विभूषिकेनंतर जे दुःख झालं त्याचं परिमार्जन करण्यासाठी त्यांनी धम्माचा आधार घेतला आणि धम्माचा आधार घेऊन ते भिक्षूंच्या जवळ गेले. जे काही पाटलीपुत्रामध्ये त्यावेळेस अशोकाराम हे संघाराम होतं, तर त्या संघाच्या आरामामध्ये जाऊन त्यांनी भिक्षूंच्या जवळ राहून त्रिपिटकाचं अध्ययन केलं, बुद्ध वचनांचं अध्ययन केलं आणि आपली जी काही प्रज्ञा आहे ते अधिक तीक्ष्ण करण्याचा किंवा जे धम्माचं ज्ञान आहे ते ग्रहण करण्याचा प्रयत्न केला. हे केवळ वाऱ्यावर मी बोलतो आहे असं नाही, तर याला पुरावे सुद्धा आहेत. कारण आपण भाब्रू शिलालेखाचा जेव्हा विचार करतो तेव्हा या भाब्रू शिलालेखामध्ये आपल्याला दिसतं की सम्राट अशोकाने या भाब्रू शिलालेखामध्ये जी ग्रंथांची नावं दिली आणि त्यांनी म्हटलं की भिक्षू असो, भिक्षुणी असो किंवा उपासक असोत किंवा उपासिका असोत, यांना जर धम्मामध्ये त्वरित प्रगती करायची असेल तर त्यांनी या सुत्तांना वाचलं पाहिजे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे भाब्रू शिलालेखामध्ये जेव्हा त्यांनी स्पष्टपणे ती सुत्त नमूद केलेली आहेत, यावरून हे स्पष्ट होतं की त्यांचं धम्माप्रती सखोल अध्ययन होतं आणि धम्माची जी व्यावहारिक बाजू आहे ती कशी वास्तवात आणता येतील यावर त्यांनी जास्त प्रयत्न केलेले होते, यावर कार्य केलेले होते. आणि म्हणून सम्राट अशोकाचे जे कार्य आहेत हे या पद्धतीने, म्हणून या रूपनाथच्या लघुशिलालेखावरून सुद्धा हे लक्षात येतं की सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर काही काळ हा संघाच्या सेवेमध्ये घालविला, संघामध्ये राहून अध्ययन केलं आणि त्यानंतर त्यांनी धम्माचं कार्य हे सुरू केलेलं आपल्याला दिसतं. तर कोणतं कार्य सुरू केलं? मग त्यांनी सर्वप्रथम जे आहे आपल्या राज्याभिषेकाच्या 10 वर्षानंतर, म्हणजे इसवी सन पूर्व 260 मध्ये जवळपास त्यांनी धम्मा यात्रांना प्रारंभ केलेला आपल्याला दिसतं. आणि पहिली यात्रा त्यांनी संबोधीची केल्याचं वर्णन आपल्याला शिलालेखाच्या माध्यमातून सापडतो. तर अशा प्रकारे हे स्पष्ट होतं की सम्राट अशोक हे पूर्वीच बौद्ध झालेले होते. कलिंग युद्धानंतर त्यांनी तो भेरीघोष थांबवला, धम्मघोषाचा निनाद केला आणि त्यानंतर त्यांनी खूप अधिक प्रमाणात धम्माचं अध्ययन केलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या धम्मकार्याला पूर्णपणे समर्पित आपलं जीवन केलेलं आहे. तर त्यांचे धम्मकार्य बघताना आपल्याला 2 प्रकारचं रूप दिसून येतात. कारण की एक जे आहे सम्राट अशोकाचं जे धम्मकार्य आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला दिसतात की एक व्यक्तिगत जीवनातील धम्मकार्य आहे आणि दुसरं सार्वजनिक सामाजिक जीवनातील धम्मकार्य आहे. तर व्यक्तिगत जीवनामध्ये जो राजा धम्माचं आचरण करतो, म्हणजे आजही भारतामध्ये प्राचीन काळी आपल्याला माहिती आहे की राजाला देव मानण्याची पद्धती होती आणि म्हणून ती म्हण आपल्याकडे प्रचलित आहे, यथा राजा तथा प्रजा, म्हणजे जसा राजा असेल तशी प्रजा असते. तर त्यामुळे राजाला जी देव मानण्याची पद्धती होती, तर एक लक्षात घ्या की राजा जर एवढा उच्च कोटीचा आदर्शवान व्यक्ती असेल तर नक्कीच त्याची प्रजा त्याचं अनुकरण करणारी होत असते. आणि हेच या सम्राट अशोकाच्या कार्यामधील एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला दिसून येते की त्यांनी स्वतः त्या उच्च आदर्शांचं जीवन स्वीकारलं, त्यानुसार ते जीवन जगले आणि म्हणून त्याचा प्रभाव हा लोकांवर पडला. राजा करतो तर आपण का करणार नाही, या पद्धतीने लोक भारित झाले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात धम्माचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. ठीक आहे. त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला काय काय दिसेल की त्यांनी त्रिरत्नांप्रती
शरणगमन केलेली आहे ना. तर त्रिरत्नांप्रती शरणगमन केलेली आहे, याला पुरावा आपल्याला भाब्रू शिलालेखामध्ये सापडतो. ठीक आहे. ते म्हणतात की त्या शिलालेखामध्ये बुद्ध धम्म आणि संघाप्रती त्यांनी श्रद्धा प्रकट केलेली आहे. तर बुद्ध धम्म आणि संघामध्ये श्रद्धा प्रकट करणे म्हणजेच पूर्वीच्या काळी जे दीक्षेचे जे प्रकार आहेत त्यामध्ये हेच आहे की आपल्याला जो कोणी बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांप्रती श्रद्धा व्यक्त करून त्यांचा स्वीकार करतो तर तीच त्याची दीक्षा मानली जाते. अशा प्रकारे सम्राट अशोकाने दीक्षा घेतली आणि त्याला अभिलेखीय पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत. ठीक आहे. आणि मग त्यांनी जे आहे धम्माचं अध्ययन केलेलं आहे. तर या प्रकारे धम्माचं अध्ययन करून आपण आताच बघितलं की त्यांनी भिक्षूंच्या सानिध्यात राहून धम्माचा अभ्यास केला आणि मग ते जे महत्त्वाचे जे सुत्त आहेत हे महत्त्वाचे सुत्त त्यांनी भिक्षूंना सांगितलं की तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर ताबडतोब या सुत्तांचं वाचन करा. यामध्ये त्यांनी विनय समुखसे, अलिय वसानी, अनागत भयानी, मुनिगाथा, मोनेय सुते, उपतिस पसिने आणि लागुलोवाद यासारख्या जे त्रिपिटकातील विविध काही मध्यम निकायातील आहेत, सुत्त निपातातील आहेत, या सुत्तांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यांचे पठण करण्याचे निर्देश भिक्षुणी उपासक उपासिकांना दिले आणि यावरून त्यांच्या धर्माप्रतीची गंभीरता आपल्याला दिसून येते. आणि म्हणून इतिहासकार त्यांना जे विद्वान किंवा दार्शनिक म्हणतात ते यासाठीच. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला त्यांच्या धम्माच्या अध्ययनाकडे आपल्याला बघावं लागेल. म्हणजे एक राजा असून सुद्धा त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये केवळ त्रिरत्नांना शरण गेले नाही तर त्या त्रिरत्नांच्या शरणगमनानंतर जे काही धम्माचं अध्ययन आहे ते सुद्धा केलं आणि मग आपल्या जे आहेत बौद्ध स्थळांची त्यांनी यात्रा आरंभिली. ठीक आहे. तर यामध्ये त्यांनी संबोधीची यात्रा केली. संबोधी म्हणजे बोधगया बोधी वृक्षाची यात्रा त्यांनी केलेली आहे. दुसरी यात्रा दिसते आपल्याला लुंबिनीची यात्रा दिसते की त्यांनी लुंबिनीची यात्रा केली आणि एक कनकमुनी बुद्ध स्तूपाची यात्रा केली. म्हणजेच की सम्राट भगवान बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर जवळपास 218 वर्षांनंतर सम्राट अशोकाचा राज्याभिषेक झालेला आहे आणि एवढ्या 200 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात अनेक नवनवीन संकल्पना ह्या मागवून ॲड होत असतात आणि त्याच प्रकारे यामध्ये सुद्धा आपल्याला की पूर्वीच्या बुद्धांच्या कन्सेप्ट सुद्धा ॲड झालेल्या दिसत आहेत. आणि त्यामुळे जो 23वा बुद्ध म्हणून कोनागमन किंवा कनकमुनी बुद्धाची कल्पना येते आहे. तर त्यांच्या स्तूपाची यात्रा जी आहे निगलिवा सागरजवळ इथे लुंबिनीमध्ये तो स्तूप म्हणजे त्यांचा अभिलेख सापडलेला आहे, स्तंभलेख सापडलेला आहे. त्यावर तिथे सम्राट अशोकाने भेट दिल्याचं वर्णन आहे. तर अशा प्रकारे अभिलेखांमध्ये हे 3 ठिकाणची यात्रा जरी दिसत असली तरीही एवढंच करून ते थांबलेले नाहीत. तर अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचा प्रत्यक्ष सहवास राहिलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी जाऊन भेटी दिलेली आहेत आणि आपली जी श्रद्धा आहे ही श्रद्धा प्रकट केलेली आपल्याला दिसून येते आहे. तर हे आपण बघू शकता. आपण ज्या ठिकाणी सम्राट अशोक गेले त्या ठिकाणी त्यांनी स्तंभाची स्थापना केली आणि स्तंभ स्थापन करून त्याला एक महत्त्वाचं स्थान म्हणून घोषित केलं आणि दर्शनीय स्थानाला जाण्याचा जो प्रघात आहे ज्याला धम्मयात्रेचा स्वरूप त्यांनी दिलेला आहे. तर ह्याची सुरुवात झाली. म्हणजेच भारतामध्ये दर्शनीय स्थानांना जाऊन भेटी देण्याची, त्यामध्ये आपल्या श्रद्धा व्यक्त करण्याची, नतमस्तक होण्याची जी परंपरा भारतामध्ये रुळली तर ही परंपरा सम्राट अशोकाने स्थापित केलेली आहे हे कृपया आपण लक्षात घ्यावं. कारण त्यापूर्वी सम्राट अशोकच म्हणतात, शिलालेखांमध्ये नमूदच आहे की आधी राजे मृगयेसाठी जात होते, म्हणजे शिकारीकरिता जात असत. त्या ठिकाणी ते वेगवेगळ्या प्रकारचे आमोद प्रमोद करीत असत, परंतु अशा प्रकारे धम्माचं कार्य कधीही करीत नसत. परंतु सम्राट अशोकाने ती कन्सेप्ट बदलून टाकली आणि त्यांनी धम्माच्या कार्यासाठी या यात्रांचा उपयोग केलेला आहे. म्हणून संबोधीला जाताना मार्गामध्ये जे गावं पडत असतील, ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होत असेल तर तिथे थांबून लोकांना ते काय करत की प्रत्यक्ष भेटी घेत लोकांना धम्माचा उपदेश करीत
लोकांना धम्माचा उपदेश करून जे श्रमण ब्राह्मण आहेत त्यांना दान करीत असत, जे वृद्ध आहेत त्यांना भेटून त्यांना दान करीत असत आणि लोकांना सद्धम्माचा उपदेश करीत असत. तर अशा प्रकारे हे कार्य मोठ्या प्रमाणामध्ये सम्राट अशोकाने आपल्या हाती घेतले. म्हणजे एक राजा स्वतः अशा प्रकारे कार्य करतो आहे, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. ठीक आहे. आणि म्हणून आपल्याला सम्राट अशोकाच्या या व्यक्तिगत जीवनाकडे डोकावणं फार आवश्यक आहे की त्यांनी नेमकं काय केलेलं आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला यामधून दिसून येतं. नंतर आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये धार्मिक सहिष्णुतेचं सुद्धा अस्तित्व दिसतं. त्यांच्यामध्ये धार्मिक सहिष्णुता ही इतकी पराकोटीची होती की ज्याला म्हणता येईल त्यांनी आपल्या सगळ्या प्रजेला आपल्या मुलासारखं सांभाळलेलं आहे. म्हणजे कोणी कोणत्या धर्माचा किंवा कुठल्या धर्ममताला मानतो, कुठल्या धर्ममताला मानणारा व्यक्ती आहे याचा कधीही विचार केला नाही. तर जे काही ज्याला म्हणता येईल की जे काही लोक आपापल्या पद्धतीने आपापल्या धर्माचा आचरण करणारे आहेत तर ते सर्व माझ्या मुलासारखे आहेत, मला पुत्रासारखे आहेत. आणि म्हणून त्यांच्यासाठी त्यांना जर काही थोडंही दुःख झालं तर त्याची झळ अधिक ही मला स्वतःला मिळणार आहे. आणि म्हणून सम्राट अशोकाने कुठल्याही धर्माचा द्वेष करायला लोकांना शिकवलेला नाही. आणि म्हणून सर्वच धर्माचा आदर करण्याची जी प्रवृत्ती आहे ही कमालीची धार्मिक सहिष्णुता सम्राट अशोकाच्या आपल्याला जीवनामधून दिसून येते आहे. त्याचबरोबर करुणा हा गुण सुद्धा त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला विकसित झालेला दिसतो. करुणेमुळेच ते सतत जे आहे आता कोणालाही इजा करायची नाही या संकल्पापर्यंत पोहोचले. त्यांनी जवळपास 25 वेळा आपल्या तुरुंगातून कैद्यांना सोडलेलं आहे. तर मनुष्याप्रतीची ही करुणा त्यांच्या आचरणामध्ये दिसते आहे. आणि जे कोणी कैदी आहेत ज्यांना मृत्यूदंडाची सुद्धा शिक्षा झाली असेल तर त्यांना सुद्धा जे काही दानादी पुण्य कर्म करण्यासाठी ते वेळ देत असत. तर या प्रकारे इतरांच्या सुखाची कल्याणाची भावना ही कायम त्यांच्या मनामध्ये विकसित झालेली होती. अहिंसा हे तत्व त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. तर अहिंसेचा पुरस्कार त्यांनी केला, परंतु ही अहिंसा काही रातोरात विकसित झालेली नाही. आलं लक्षात. पूर्वी सम्राट अशोक आपल्या अभिलेखामध्ये म्हणतात की पूर्वी मी माझ्या या पाकशाळेमध्ये हजारो प्राणी मारले जात होते, परंतु जेव्हा हा अभिलेख मी लिहित आहे तेव्हा फक्त 2 प्राणी, एक मृग आणि एक मोर मारले जात आहेत आणि ते सुद्धा भविष्यामध्ये मारले जाणं बंद होईल. तर अशा प्रकारे त्यांनी स्पष्टपणे कबुली दिली की हे जे आहेत की असे चमत्कार रातोरात होत नाही. तर त्यांनी मोठ्या प्रयत्नातून अभ्यासातून ह्या प्रकारे हिंसेवर विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून जे कोणी म्हणतात की कलिंग युद्धानंतर तो एक भिक्षू दिसला आणि मग लगेच ते बौद्ध धर्मात दीक्षित झाले, तर हे सुद्धा तसंच आहे की रातोरात कोणी असं एकदम परिवर्तित होऊ शकत नाही. तर एक सिद्धांत आहे की त्याला जे आहे वेळ लागतो आणि निश्चित कालावधीनंतरच त्याचा उपशमन, कारण अभ्यासातून ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. आणि म्हणून आपल्याला या प्रकारे याचं आकलन करणं आवश्यक आहे. नंतर त्यांच्या आचरणामध्ये, व्यक्तिगत आचरणामध्ये ही दिसते की सांप्रदायिक एकता निर्माण करण्याचा पण त्यांनी प्रयत्न केलेला होता. आणि म्हणून त्यांनी आदेश दिले, सगळे जे धम्म महामात्र आहेत यांना सुद्धा वेगवेगळ्या जे संप्रदाय आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा नियुक्त केले आणि हे लोक सुद्धा आपापल्या धम्माच्या रीतीनुसार जगतायत की नाही हे सुद्धा बघायला लावलं आणि त्यांना सुद्धा धम्मानुसार आचरण करण्यासाठी प्रेरित केलेलं आहे. आणि आपल्या लोकांना सांगितलं की एकमेकांच्या म्हणजे धर्मश्रेष्ठत्वाच्या मिथ्या भावनेमध्ये पडू नका. तर प्रत्येकाने दुसऱ्याच्या धर्माचा मान किंवा आदर करायला पाहिजे. या प्रकारे हे केलं. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की सर्व लोकांनी मिळून मिसळून एकत्रपणे राहिलं पाहिजे. तर या प्रकारे सांप्रदायिक एकता त्यांनी स्थापन करण्याचा
प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला अभिलेखात सापडतं. ठीक आहे. त्यांची व्यक्तिगत जीवनामध्ये जे मित्रतेचं जे गुण आहे हे सुद्धा अत्यंत पराकोटीचं होतं. त्यांनी श्रीलंकेचा जो राजा तिस्सा आहे याच्यासोबत जी मैत्री आपली निभावलेली आहे तर ती मैत्री अतिशय ज्वलंत आहे. त्यांनी जे आहे त्यांचं चित्त हे प्रीतिवान होतं आणि त्यांनी गुरुचा आदर मोठ्या प्रमाणामध्ये करायला लोकांना शिकवलेला आहे. सहनशीलता त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यांच्या आचरणामध्येच ती सहनशीलता आलेली होती. म्हणजे सम्राट अशोक म्हणतात की जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी जे आहे काय करेल, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत म्हणजे कोणी माझा अपमान सुद्धा केला तरी तो क्षमा करण्यायोग्य असेल तर मी त्याला क्षमा करून देईल. तर अशा प्रकारे उच्च कोटीची सहनशीलता ज्याच्यामध्ये मानापमानाच्या पलीकडे जाऊन त्यांनी ही अवस्था गाठलेली आहे. आणि म्हणून त्यांच्या राज्यकाळामध्ये कोणीही भयाने ग्रसित राहू नये अशी त्यांची भावना होती. ठीक आहे. कोणीही अपराध करू नये आणि कोणीही दंड प्राप्त करू नये अशा प्रकारे त्यांनी लोकांना आपला मार्ग सांगितलेला आहे. त्यानंतर प्रीतीविषयी सम्राट अशोक म्हणतात की धम्माचे प्रेम हेच लोकांचे मुख्य प्रेम असावे. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध सुद्धा एका ठिकाणी म्हणतात की यो ही पश्यति सद्धम्मं सो मग पश्यति पंडितो. अर्थात जो पंडित सद्धम्माला पाहतो तोच मला पाहतो. ठीक आहे. तर ह्याच प्रभावाने सम्राट अशोक सुद्धा जे आहेत धम्मालाच मुख्य स्थान देऊन त्यानुसार आचरण करताना दिसतात आणि ते म्हणतात की धम्माचे प्रेम हेच त्यांचे मुख्य प्रेम असावे. लोकांना ते आज्ञा करतात की तुमचं जे खरं प्रेम आहे हे धम्माप्रतीचं प्रेम असावं. अशा प्रकारे त्यांनी प्रेरित केलेलं आहे. आणि कलिंग अभिलेखामध्ये सुद्धा म्हणजे हे दिसतं की कलिंगवासी एका अभिलेखात म्हणतात की देवानाम प्रिय राजा आमच्यासाठी त्याचप्रमाणे आहेत जसे की पिता, ते आम्हावर तसेच प्रेम करतात जसे की स्वतःवर, आणि आम्ही लोक राजासाठी तसेच आहोत जसे की त्यांचे पुत्र. आता सांगा की एवढ्या म्हणजे ज्या राजाने आपल्याला जिंकलेलं आहे त्याच्याविषयी आदरपूर्वक असे उद्गार काढणे हे खरोखर त्या राजाने जे नंतर कलिंगमध्ये जे कार्य केले त्या कार्याची ही पावती आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे एकंदर आपल्याला सम्राट अशोकाच्या या कार्याचं हे करता येईल. या ठिकाणी ते चुकून धन आलेलं आहे, ते दान शब्द आहे. तो दान, सम्राट अशोकाने मोठ्या प्रमाणामध्ये दान केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांचे हे दान कार्य यावरूनही दिसून येईल की त्यांनी आपल्या नातेवाईकांना, आपल्या कुमारांना, आपल्या परिवारातील लोकांना दान देण्याची मुभा दिलेली आहे. आणि त्यांच्या शिलालेखात त्याचे दाखले मिळतात. म्हणजे इलाहाबाद स्तंभलेखामध्ये जे कारुवाकीच्या दानाबद्दल जो उल्लेख आहे हे सम्राट अशोक म्हणतात की हे दान कारुवाकीचं दान म्हणून समजावं, ग्रहण करावं, ते माझं दान म्हणून ग्रहण करू नये. तर या प्रकारे प्रत्येकाला जे दान देण्याची प्रवृत्ती ही सम्राट अशोकाने लावली, निर्माण केली. आणि म्हणून त्यांच्या सगळ्याच शिलालेखामध्ये जिथे कुठे धम्माचार सांगितलेला आहे तर त्या धम्माचारामध्ये त्यांनी दान देण्यावर भर घातलेला आहे. आणि स्वतः सुद्धा ते जेव्हा धम्मयात्रेच्या वेळेस जात तर श्रमण ब्राह्मणांना आणि वृद्धांना मोठ्या प्रमाणात दान करीत असत. तर अशा प्रकारे दानाची श्रेष्ठ अशी परिसीमा त्यांनी घातलेली आहे. ठीक आहे. आणि ते स्वतःविषयीच म्हणतात की देवानाम प्रिय राजा विविध दान आणि पूजा, गृहस्थ आणि सर्व संप्रदायांच्या श्रमणांचा सत्कार करतात. तर अशा प्रकारे दान प्रवृत्तीतून एक उच्च कोटीचं, उच्च आदर्शयुक्त जीवन जगण्याचा सम्राट अशोकाने प्रयत्न केलेला आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला बघता येईल की सम्राट अशोक स्वतः व्यक्तिगत जीवनामध्ये काय होते, उच्च कोटीचे धार्मिक जीवन जगणारे होते. आणि मग त्यामधून त्यांनी आपलं सार्वजनिक जीवन जगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला आढळतो. तर त्यांच्या धम्मकार्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला दिसतं की बौद्ध धम्म यात्रा. ठीक आहे. तर सम्राट अशोकाने
ज्या काही धम्मयात्रा केलेल्या आहेत, धम्मयाता शब्द शिलालेखामध्ये आलेला आहे, तर त्या तो जो प्रभाव आहे, हा प्रभाव कुठून दिसतो आपल्याला? तर महापरिनिब्बाण सूत्रामध्ये आलेला आहे की हे जे दर्शनीय ठाणानी जे दर्शनीय स्थळाची जी भूमिका महापरिनिर्वाण सूत्रामध्ये आलेली आहे, त्याच्यामध्ये भगवान म्हणतात की ह्या ज्या अस्थी आहेत त्याच्यावरती जे स्तूप वगैरे बांधले जावेत त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर, तर ह्याच्यामध्ये म्हणजे या उपदेशामध्येच त्यांनी म्हटलेलं आहे की हे जे दर्शनीय स्थळ आहेत, म्हणजे सम्यक संबोधीचं बुद्धगया आहे, पहिलं धम्मचक्र प्रवर्तन हे सारनाथचं आहे, जन्म झाल्याचं स्थान आहे लुंबिनीचं आहे, आणि महापरिनिर्वाण झाल्याचं स्थान कुशीनगर आहे. तर या ठिकाणी जर का कोणी व्यक्ती गेला, कोणी दर्शन घेतलं, तर त्याच्यामध्ये एक धम्मसंवेग उत्पन्न होईल. तर या प्रकारे हे मार्गदर्शन सम्राट अशोकांना असल्यामुळे, कारण धम्माचं अध्ययन त्यांनी स्वतः केलेलं होतं, आणि त्यामुळे सर्वप्रथम त्यांनी या धम्मयात्रेचा एक प्रयोजन केलं आणि जी जुनी परंपरा होती ती मोडीत काढली, आणि आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आपली श्रद्धा व्यक्त केली पाहिजे असा प्रयत्न त्यांनी केला. आणि आपल्याला दिसेल की संबोधीची यात्रा त्यांनी केली. तर सर्वप्रथम त्यांनी कोणती यात्रा केली? तर बुद्धगयेची यात्रा केली. तर ही बुद्धगयेची यात्राच करून ते थांबलेले नाहीत, तर ते पुढे जाऊन अनेक त्यांनी धम्मयात्रा केलेल्या आहेत. तर नेमकं काय करायचे? त्यांच्या शिलालेखामध्ये उल्लेख आहे की धम्मयात्रेच्या प्रसंगी श्रमण ब्राह्मणांचे दर्शन घेणे, त्यांना दान देणे, वृद्धांचे दर्शन घेणे व त्यांना दान देणे, ग्रामवासियांच्या जवळ जाऊन धम्माचा उपदेश करणे, धम्मासंबंधी चर्चा करणे इत्यादी कार्य सम्राट अशोक करीत असत. तर यावरून हे स्पष्ट होते की जनतेमध्ये जाऊन जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधणारा राजा म्हणून सम्राट अशोक हे होते. आणि त्यांनी या धम्मयात्रेच्या माध्यमातून एक जो आहे की राजा आणि प्रजा यांच्यामधील जी खाई आहे, जी दरी आहे, ती दूर करण्याचा, नष्ट करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि पुढे आपल्याला दिसतं की ज्या ज्या ठिकाणी सम्राट अशोक गेलेत त्यांनी एक भेटीचं प्रतीक म्हणून, ओळख म्हणून त्या ठिकाणी स्तंभांची स्थापना केलेली आपल्याला दिसते. जसं ते लुंबिनीला गेलेत, तर लुंबिनीला त्यांनी जो स्तंभ कोरविला, स्तंभ स्थापित केला आणि त्याच्यावर स्तंभ शीर्ष स्थापित केलं आणि त्यावर अभिलेख कोरविला, आणि ते जे लुंबिनी गाव आहे हे 8 प्रकारच्या करातून मुक्त केले. फक्त एकच कर हा घेतला जात होता, आणि अशा प्रकारे सर्व प्रकारच्या करातून ते गाव त्यांनी मुक्त केलं. का? कारण या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झालेला होता म्हणून. तर अशा प्रकारे आपल्याला दिसतं की त्यांनी ह्या प्रकारे ज्या ज्या ठिकाणी ते गेलेत त्या ठिकाणी एक ओळख म्हणून, एक खूण म्हणून त्यांनी स्तंभांची सुद्धा निर्मिती केलेली आहे. आणि या प्रकारे अध्ययन केलं तर आपल्याला दिसतं की ते श्रावस्तीला सुद्धा गेलेले आहेत, सारनाथ येथे सुद्धा भेट दिलेली आहे, कौशांबीला भेट दिलेली आहे, कुशीनगरला भेट दिलेली आहे, नालंदा, वैशाली, कपिलवस्तू, सांची, निगलिवा सागर, रामपूरवा आणि राजगृह या सर्व ठिकाणी सम्राट अशोक हे गेले. त्यांनी धम्मयात्रा केली. आणि भगवान बुद्धांनी ज्या ज्या ठिकाणी आपलं वास्तव्य केलेलं होतं किंवा भेट दिलेली ती उपदेश केलेला होता त्या ठिकाणी त्यांनी आपली श्रद्धा प्रकट केलेली आहे. आणि एवढ्या मोठ्या परिसरामध्ये फिरून स्वतः सम्राट अशोकांनी लोकांशी सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. आता वेळ होत चाललेला आहे, त्याच्यामुळे आपण थोडं संक्षेपाने घेण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यांचं कारण सम्राट अशोकाचं हे कार्य इतकं विस्तृत आहे
की त्याचा जो आढावा आहे हा 1-2 तासामध्ये घेणं हा केवळ अशक्य आहे. त्याला भरपूर वेळ लागतो. परंतु आपण ह्या व्याख्यानाच्या मर्यादा आहेत, त्यांचं धम्मकार्य हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर आपण पुढे जाऊया की त्यांनी पुढे धम्मकार्यामध्ये काय केलं. की केवळ धम्मयात्रा करून थांबलेले नाहीत, केवळ लोकांना उपदेश करून थांबलेले नाहीत, तर त्यांनी नंतर जे पुढचं महत्त्वाचं काम केलेलं आहे तर ते आहे की धम्मसंगीतीचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे आपल्या राज्याभिषेकाच्या 17 वर्षानंतर त्यांनी तृतीय धम्मसंगीतीचं आयोजन केलेलं आहे. आणि जे तीनही स्रोत आहेत, या तीनही स्रोतांच्या आधारे आपल्याला हे दिसतं की तृतीय धम्मसंगीती ही झालेली होती आणि त्यामध्ये त्यांनी नेमकं काय केलेलं होतं. ठीक आहे. तर साहित्यिक स्रोत, दक्षिण भारतीय साहित्यिक स्रोत आणि अभिलेखीय स्रोत यांच्या आधारे आपण एक जाणण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर साहित्यिक स्रोतामध्ये आलेलं आहे की त्यांनी भिक्खू संघाची पुनर्रचना केली. तर भिक्खू संघाची पुनर्रचना कशी केली, तर जे भिक्षू म्हणजे सम्राट अशोक राजा स्वतः धम्माचा उपासक बनल्यानंतर त्या लोकांनी त्याचं आचरण करणं सुरू केलं, लोकांनी अनुकरण करणं सुरू केलं आणि त्यामुळे जनमानसामध्ये भिक्खूंबद्दल एक मोठं आदराची भावना निर्माण झाली. आणि ही आदराची भावना निर्माण झाल्यामुळे जे दुसरे धर्माचे लोक होते किंवा जे साधुक होते, ज्याला म्हणतो तैर्थिक शब्द आलेला आहे, तर हे दुसऱ्या पाषंडाचे जे तैर्थिक आहेत यांचा मात्र मान सन्मान हा समाजामध्ये हळूहळू कमी होत चाललेला होता. त्यांना दान वगैरे फारसं मिळत नव्हतं. त्याच्यामुळे यांनी जे आहे जे तैर्थिक आहेत त्यांनी एक वेगळा प्रयत्न केला. त्यांनी काय केलं की स्वतः चिवर घेऊन संघामध्ये सहभागी झाले. जे काही त्यांचं नग्न जीवन होतं ते सोडून दिलं, मुंडन केलं आणि चिवर घालून संघामध्ये जाऊन राहू लागले. आता संघाची शिकवण नसल्यामुळे पातिमुख्य असो किंवा पवारणा असो यासारखे जे धार्मिक नित्य नियमाचे संघ परिशुद्धीचे जे उपक्रम होते त्यामध्ये त्यांनी बाधा उत्पन्न करणे सुरू केलं. आणि आपली जी शिकवण आहे म्हणजे त्यांची जी स्वतःची शिकवण होती हीच बुद्ध शिकवण म्हणून ते लोकांमध्ये सांगू लागले होते. त्यामुळे एक चुकीचा प्रचार आणि प्रसार समाजामध्ये होऊ घातलेला होता. तर ह्या सगळ्या प्रकारातून निघाल्या म्हणजे कंटाळून या सगळ्या प्रकाराला मोगलीपुत्र तिस्स महास्थवीर हे सुद्धा पाटलीपुत्र सोडून आपल्या अहोगंग पर्वतावर निघून गेले होते. त्या ठिकाणी तिस्स आणि महामहेंद्र स्थवीर होते. महामहेंद्र स्थवीराकडे त्यांनी ते संपूर्ण संघ सोपविलेला होता. तर ह्या संघाच्या पुनर्रचनेमध्ये एक कथा महत्त्वाची येते, ती अशी की जेव्हा राजाला कळतं की बा संघामध्ये भिक्षूंनी त्यांचे जे धार्मिक नैमित्तिक कर्म आहेत, ज्याला पवारणा किंवा पातिमोक्ष सारखे जे दैनंदिन कर्म आहेत हे सुद्धा त्यांनी करणं बंद केलेलं आहे, तेव्हा ते आपला जो एक सेनापती असतो तर त्याला पाठवितात, मंत्र्याला पाठवतात की जा आणि भिक्षूंना त्यांचे जे धार्मिक कार्य आहे ते पूर्ण करायला सांगा आणि माझा हा आदेश आहे, या पद्धतीने त्यांना तुम्ही विनंती करा असं कळवितात. परंतु जेव्हा हा मंत्री तिथे जातो विहारामध्ये आणि भिक्षूंना म्हणतो की तुम्ही यानंतर हे सगळे धार्मिक कार्य करावे सुरळीतपणे अशी राजाची भूमिका आहे, इच्छा आहे, तेव्हा भिक्षू त्याला विरोध करतात की जोपर्यंत हे अधार्मिक लोक संघामध्ये आहेत आणि ते आमच्या धर्मकार्याला खोडंबा घालतात, खीळ पाडतात, त्यामुळे आम्ही हे धार्मिक कार्य करू शकत नाही. तेव्हा तो तिथेच क्रुद्ध होऊन जातो आणि भिक्षूंच्या कत्तली करणं सुरू करतो. जेव्हा त्यांचा जो भाऊ आहे तिस्स हा त्यांच्या पुढे येतो तेव्हा तो हत्या करणं थांबवतो आणि राजाकडे जातो. तेव्हा सम्राटाला या घटनेबद्दल फार पश्चाताप होतो आणि सम्राट म्हणतात की आता याला कारणीभूत कोण, याला जबाबदार कोण आहे. तर
जे अशोकाराममध्ये गेल्यानंतर जे काही भिक्षू असतात जे परिपक्व झालेले नसतात ते म्हणतात की राजन, या कृत्याला जबाबदार आपणच आहात. आणि जे परिपक्व किंवा वरच्या स्थितीला पोहोचलेले भिक्षू असतात ते म्हणतात की राजन, याला आपण जबाबदार नाही आहे, कारण आपल्या चित्ताची भावना चांगली होती, विशुद्ध होती, परंतु त्या व्यक्तीच्या मूर्खपणामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे, तर याला आपण समजून घ्यावे. परंतु आता या दोन उत्तरांमध्ये नेमकं कोणाला खरं मानायचं हा आता त्यांच्यापुढे प्रश्न येतो. तेव्हा ते मोगलीपुत्र तिस्स यांची आठवण करतात की तेच यावर अंतिम तोडगा देऊ शकतात. आणि म्हणून त्यांना बोलवण्यासाठी निरोप पाठवला जातो. 2 निरोप पाठवल्यावर ते येत नाहीत, परंतु तिसऱ्या निरोपामध्ये ते प्रत्यक्ष सांगतात की धम्माला वाचवण्याची गरज आहे आणि संघाच्या आवश्यकतेकरिता आपल्याला येणं अगत्याचं आहे. अशा प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर ते येतात मोगलीपुत्र तिस्स महास्थवीर, आणि सम्राटसुद्धा त्यांना स्वतः गंगेमध्ये जाऊन त्यांना घेतात नावेतून, आणि पुढे मग हे जे आहे संघाची पुनर्रचना करण्याचं जे कार्य आहे ते हाती घेतात. भारतभरातील सर्व ठिकाणच्या भिक्षूंना एकत्र केलं जातं आणि तिथे त्यांचा प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाते. त्यांना विचारलं जातं की तुम्ही कुठला वाद मानता किंवा कुठला उपदेश तुम्ही सांगता. तर जेव्हा ते तैर्थिक तिथं येऊन आपला वाद सांगायचे तेव्हा मोगलीपुत्र तिस्सांना सम्राट अशोक विचारायचे की हे बरोबर आहे का. तेव्हा ते सांगितलं की नाही, हे योग्य नाही. तर त्यांना तिथेच श्वेतवस्त्र देऊन त्यांना संघातून निष्कासित केलं जात होतं. आणि अशा प्रकारे जवळपास 60,000 तैर्थिकांना संघातून निष्कासित केल्याचा उल्लेख आहे. आणि मग जेव्हा उरलेला जो संघ आहे त्यांना सम्राट अशोक विचारतात की तुम्ही कोणता मत मानता. तर ते म्हणतात की आम्ही विभज्यवादी आहोत, आम्ही विभज्यवाद मानतो. तेव्हा मोगलीपुत्र तिस्स हे होकार देतात आणि मग अशा प्रकारे त्यांना अष्टपरिष्कार देऊन सन्मानित केलं जातं. तर अशा प्रकारे हा एक संघ परिशुद्ध करण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि जे काही वाद आहेत हे सुद्धा वाद सगळे मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे काही 18 संप्रदाय संघामध्ये निर्माण झालेले होते हे संप्रदाय सुद्धा संपवून केवळ एक स्थविरवाद स्थापन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. अशा प्रकारे संघाची पुनर्रचना होते आणि मग तृतीय धम्मसंहितेचं आयोजन होतं. मग त्यापैकी जे 1000 ज्येष्ठ आणि अरंतपदाला पोहोचलेल्या भिक्षूंचं एक चयन केलं जातं, निवड केली जाते आणि मग त्या माध्यमातून धम्मसंहिती पुन्हा धम्माचं संपूर्णपणे संगायन केलं जातं. आणि याच संहितेमध्ये सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक यासारखे 3 पिटक जे आजचं रूप आपल्याला दिसतं हे त्या ठिकाणी निर्माण केल्या गेला आणि हा त्रिपिटक अस्तित्वात आला. या मध्ये जे आहेत महामोगलीपुत्र तिस्स यांनी जो मोगलीपुत्र तिस्सांचा जो कथावत्तू नावाचा जो ग्रंथ आहे तो अभिधम्म पिटकामध्ये सहभागी केला गेला. अशा प्रकारे तृतीय धम्मसंहितेमध्ये हा ज्याला म्हणू की एक मोठं कार्य संपन्न झालेलं आहे. या तृतीय धम्मसंहितेची काय फलश्रुती झाली तर तृतीय धम्मसंहितेमुळे एक संपूर्ण त्रिपिटकाचे जे स्वरूप आहे ते आकारबद्ध करण्यात आले. त्यानंतर कथावत्तू या नवीन ग्रंथाची त्रिपिटक साहित्यामध्ये भर पडली. विभक्त झालेल्या आचार्यवादातून मूळबद्ध वचन निवडण्यात संहितीकारांना यश मिळाले. अन्य निकायांचा प्रभाव कमी करण्यात आला. त्यानंतर स्थविरवादी बौद्ध धर्माच्या विकासाला चालना मिळाली. स्थविरवादी मत हेच मूळ बौद्ध धर्माचे स्रोत आहे हे स्थापित करण्याचा प्रयत्न झाला. तीर्थिकांना, पाषंडियांना संघातून निष्कासित करण्यात आले. नंतर भिक्खू संघाची शुद्धता राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक धम्माला त्यामुळे राजाश्रय प्राप्त झाला आणि जो धम्म आहे हा तळागाळात पोहोचवण्याचा मार्ग प्रशस्त झाला. भारतात आणि भारताबाहेर बौद्ध धम्माच्या प्रसाराला गती मिळाली आणि विविध धम्म प्रसारक वेगवेगळ्या दिशांना
पाठविण्यात आले आणि सम्राट अशोकाला सुद्धा त्यामुळे संघामध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले. श्रीलंकेमध्ये त्याचप्रमाणे म्यानमारमध्ये धम्म दृढमूल करण्यात आला आणि अनेक ठिकाणी स्थवीर महेंद्र आणि संघमित्रा, तर स्थवीर महेंद्र हे त्रिपिटकासह आणि संघमित्रा महाबोधीसह श्रीलंकेला गेले आणि पूर्व आशियाई देशांमध्ये सुद्धा धम्माचा प्रसार करण्याचा मार्ग प्रशस्त झाला. त्याचप्रमाणे पश्चिमेकडे जे यवन देश आहेत, त्या यवन देशाच्या पलीकडे जे 5 राज्य आहेत, इथे सुद्धा धम्माच्या प्रसाराचं कार्य झालेलं आपल्याला दिसतं. आणि अशा प्रकारे भारतात आणि भारताबाहेर बौद्ध संस्कृती विकसित करण्यात सम्राट अशोकांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे. ठीक आहे. आणि जी काही नावं आपल्याला महावंसामध्ये सापडतात, तर ती नावं त्यांना जो दुजोरा आहे हा साचीच्या एका स्तूपाच्या धातू मंजुषेमधून सापडलेला आहे. ठीक आहे. तर सांची येथील स्तूपामध्ये जे काही धातू मंजुषा आढळून आलेल्या आहेत, तर यावरून स्पष्टपणे दिसून येते की सांचीचे जे स्तूप आहेत ते महान या विभूतींच्या स्मरणार्थ उभारलेले आहेत आणि एका धातूच्या करंडकावर मोगलीपुत्त असे नाव उत्कीर्ण आहे आणि अन्य एका धातू मंजुषेच्या झाकणावर जे आहे आतल्या बाजूला हारितीपूत मज्जिम सब हिमवतचर्य हे नाव उत्कीर्ण आहेत. ठीक आहे. तसंच सांचीपासून 5 मैल अंतरावरील एका स्तूपाच्या धातू मंजुषेमध्ये कस्सप गोत आणि दुसऱ्या धातू मंजुषेवर दुंदुभिसर असे नावं आहेत. आणि महावंसामध्ये जे हिमवंत प्रदेशात जे धम्म प्रचारासाठी पाठवण्यात आलेले जे भिक्षू होते, तर त्यांना मज्जिम हे नाव दिलेले आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी हे म्हणता येईल की कस्सप गोत आणि दुंदुभिसर यांचे जे नाव आहेत यावरून स्पष्ट होते की कस्सप गोत आणि दुंदुभिसर हे सुद्धा मज्जिम सोबत हिमवंत प्रदेशात धम्मप्रचार करण्यासाठी गेले असावेत. तर हे या स्रोतावरून आपल्याला दिसते आहे. आणि एक प्रकारे ज्याला म्हणता येईल की हे जे नावं सापडलेली आहेत मज्जिम वगैरे, हे सगळी नावं धम्मप्रचार करणाऱ्या व्यक्तींची आहेत आणि खरोखरच सम्राट अशोकाने धम्मप्रचारासाठी भिक्षूंना पाठवलेली होती हे यावरून सिद्ध होतं. म्हणजे साहित्यिक स्रोतामध्ये तर स्पष्टच आहे की मध्यंतिकाला गांधार प्रदेश, काश्मीर, त्याच्यानंतर महादेव स्थविरांना महिष मंडल खानदेश म्हणून त्या जो हा सातपुडा पर्वत आहे याला महादेवाचा पर्वत म्हणून नाव दिलेलं आहे. तर महादेवाचा पर्वत हे महादेव या बौद्ध भिक्षूंच्या प्रसारामुळे आहे आणि ते पचमढीला वगैरे त्या लेण्या अजूनही आहेत की जिथे महादेव स्थविरांचं वास्तव्य होतं. आता त्यांना त्याचं ते वेगळं स्वरूप मिळालेलं आहे, परंतु मुळात जे आहे ते बौद्ध भिक्षूंवरून नाव पडलेलं आहे महादेवाचं डोंगर. त्याचप्रमाणे त्यांनी वनवासी म्हैसूर प्रदेशामध्ये रक्षित भिक्षूंना पाठवलं होतं, त्यांच्या शिष्टमंडळाला पाठवलं. नंतर यवन धम्मरक्षित म्हणजे यवन धम्मरक्षिताला अपरांतक म्हणजे सुरत जवळील जो प्रदेश आहे तिकडे पाठवलं होतं. महाधम्मरक्षित स्थविरांना महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस महारठ्ठ म्हणायचे, या महारठ्ठामध्ये पाठवलं होतं. महारक्षित थेर यांना यवन प्रदेशामध्ये पाठवलं होतं आणि मज्जिम यांना हिमालय प्रदेशामध्ये पाठवलं होतं. सोन आणि उत्तर यांना सुवर्णभूमी म्हणजे म्यानमारमध्ये पाठवलं होतं आणि महामहेंद्र, इट्टीय, उत्तीय, संबल आणि भद्रशाल यांना लंकाद्वीपामध्ये पाठवलेलं होतं. तर अशा प्रकारे आपल्याला हे दिसतं की त्यांनी हे एक मोठ्या प्रमाणामध्ये भारतात आणि भारताबाहेर धम्मप्रचारक पाठवलेले होते. आणि सांचीला जे करंडकांवरती जे नावं सापडलेली आहेत त्यावरून हे लक्षात येतं की त्यांनी जे प्रचारक आहेत ते खरोखरच सर्वत्र पाठवण्याचा प्रयत्न केलेला होता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे दिसतं की धम्मप्रसार करून त्यांनी धम्मविजय प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अभिलेखांमध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांचे जे मंडळ आहे तर हे त्यांनी जो धम्माचा प्रसार आहे किंवा आपले जे धम्मविजय आहे
हा धम्मविजय त्यांनी कुठपर्यंत साध्य केलेला आहे, तर यवन प्रदेश आणि त्याच्या बाजूला अन्य 5 प्रदेशांमध्ये सुद्धा त्यांनी त्यावेळेसचा म्हणजे मेसोपोटामिया आहे, ग्रीक आहे, इजिप्त आहे, संपूर्ण तो अरबस्तानचा प्रदेश आहे, या भागामध्ये रोमपर्यंत त्यांनी धम्माचा प्रसार केलेला आपल्याला आढळतो आहे. आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये दिसेल की आपल्याला इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये सुद्धा राजा मिलिंद हा यवन राजा होता आणि त्याच्या काळामध्ये त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात स्तूपांची रचना आणि स्तूपांना सुशोभित करण्यासाठी मूर्तींची निर्मिती झालेली दिसून येते. तर हे सम्राट अशोकाच्या या कार्यामुळेच आहे, हे आपण लक्षात ठेवावे. ठीक आहे. आता धम्म कार्य करताना केवळ त्यांनी एवढंच कार्य केलं नाही, तर त्यांनी आपली संपूर्ण राजकीय यंत्रणा सुद्धा धम्म कार्यासाठी वापरलेली आपल्याला दिसते. तर ही राजकीय यंत्रणा धम्म प्रचारासाठी कशी वापरलेली आहे, तर बघा, त्यांनी महामात्रांची नियुक्ती केलेली आहे. म्हणजे महामात्र हे पद आधीच होतं, त्यांनी विशेष करून धम्म महामात्र हे पद निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हे धम्म महामात्र ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त केलेले होते. म्हणजे वेगवेगळ्या धर्म संप्रदायांमध्ये पण नियुक्त केलेले होते. त्यांनी जे आपले राजकुमार आहेत किंवा जे प्रांताधिपती आहेत यांच्या दरबारात सुद्धा धम्म महामात्र ठेवलेले होते. आणि जे त्यांच्या स्त्रिया आहेत, महिला आहेत, तर त्या स्त्रियांसाठी सुद्धा त्यांनी स्त्री अध्यक्ष महामात्र नियुक्त केलेले दिसून येत आहेत. आणि हे स्त्री अध्यक्ष महामात्र स्त्रियांमध्ये धम्मप्रचाराच्या कार्याला गतिमान करीत होते. त्यानंतर त्यांचे जे कुमार नावाचे अधिकारी आहेत, कुमार हे जवळपास राजकुमार असतात, ज्यांना पुढे राज्यकारभार शिकवण्यासाठी प्रांताचे अधिकारी म्हणून स्थापित केल्या जात असायचं. तर त्यांना सुद्धा धम्म कार्यासाठी प्रेरित केलेलं आहे की तुम्ही आपापल्या प्रदेशामध्ये धम्माचा प्रसार करावं. त्यानंतर त्यांनी अंत महामात्र हे सुद्धा पद निर्माण केलं, जे अंत महामात्र जे सीमावर्ती प्रदेशांमध्ये या महामात्रांना पाठवून त्यांना त्यांच्याकडून धम्माचा प्रचार आणि प्रसार करवण्याचं कार्य केलेलं आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी भिक्षू पोहोचू शकले नाहीत त्या ठिकाणी सुद्धा धम्माचा प्रसार झालेला दिसून येतो. आणि त्या ठिकाणी शिलालेख सुद्धा स्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. नंतर स्त्री अध्यक्ष महामात्र, तर स्त्री अध्यक्ष महामात्र आताच मी सांगितलं त्याप्रमाणे स्त्रियांमध्ये, त्या कुलीन स्त्रिया, राजघराण्यातील राजपरिवारातील स्त्रियांमध्ये धम्मकार्य प्रसारित करण्याचा, त्यांच्यामध्ये ते वाढ करण्याचा प्रयत्न करीत असत. नगरव्यवहारिक जे आहेत हे नगरव्यवहारिक नगराचे प्रमुख असायचे आणि या नगरव्यवहारिकाच्या माध्यमातून सुद्धा धम्म प्रसाराचं कार्य करीत असत. त्याचप्रमाणे त्यांचे पुरुष नावाचे अधिकारी होते. तर हे पुरुष नावाचे अधिकारी, त्याचप्रमाणे त्यांचे रज्जुक नावाचे अधिकारी, युक्त नावाचे अधिकारी आणि प्रादेशिक नावाचे अधिकारी, हे सगळे अधिकारी सुद्धा धम्माच्या प्रसाराचे कार्य करीत असत. सम्राट अशोकांनी आपल्या अधिकाऱ्यांना म्हटलं की तुम्ही 5 वर्षांनी आपल्या प्रदेशामध्ये काय करा, धम्माचा म्हणजे आपल्या प्रदेशामध्ये तुम्ही दौरे काढून आढावा घ्या, आपल्या कार्याचा आढावा घ्या आणि त्यासोबतच तुम्ही हे सुद्धा सुनिश्चित करा की लोक जे आहेत धम्मानुसार आचरण करीत आहेत की नाही. आणि अशा प्रकारे धम्मानुसार आचरण करीत नसतील तर तशी सूचना मला द्या आणि आचरण करत नसतील तर त्यांना अशा पद्धतीने धम्माचं आचरण करा आणि यातून तुमच्या सुखाची वृद्धी होईल, अशा प्रकारे तुम्ही लोकांना शिकवा, असे स्पष्ट आदेश सम्राट अशोकांनी आपल्या शिलालेखातून दिलेला आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने नाना प्रकारे त्यांनी धम्मकार्य करण्याचं आवाहन केलेलं आहे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांनी म्हटलं की जे स्त्रिया आहेत ह्या निरर्थक मंगलाचार करतात. ठीक आहे. म्हणजे पती बाहेरगावी गेला, विदेशात गेला किंवा अन्य कुठल्या प्रसंगी स्त्रिया ज्या आहेत नाना प्रकारच्या कर्मकांडांना करत राहतात, त्यांना त्यांनी निरर्थक मंगलाचार म्हटलेला आहे. तर ह्यामधून स्त्रियांना काढण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने स्त्री अध्यक्ष महामात्रांची नियुक्ती केली.
ठीक आहे. त्यांनी आपल्या स्त्रियांना म्हटलं की दान करावे, ठीक आहे. आणि अशा प्रकारे अंतपुरातील स्त्रियांना सुद्धा त्यांनी दान देण्यासाठी प्रेरित केलेलं आपल्याला दिसून येतं. तर एका अर्थाने सम्राट अशोकाने आपली जी संपूर्ण राजकीय यंत्रणा होती, ही संपूर्ण राजकीय यंत्रणा केवळ राजकीय कार्य करणार नाही याची खात्री बाळगली, तर याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी लोकांना धम्म शिकवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं. आणि धम्म महामात्रांच्या माध्यमातून सगळ्या राजकीय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण करवलं आणि त्यांना धम्माचं कार्य करण्यासाठी प्रेरित केलेलं आपल्याला दिसून येते आहे. त्यांनी जे नगर व्यावहारिक आहेत त्यांना सुद्धा स्पष्टपणे आदेश दिले की विनाकारण जे आहे नागरिकांना तुम्ही बंधक करून त्यांना पीडा देऊ नये. तर यावरून त्यांची म्हणजे नगर व्यावहारिकांनी कसं निष्पक्ष वागावं, न्यायदानाचं काम कसं वेळोवेळी करावा आणि त्यामध्ये ईर्ष्या, क्रोध, निष्ठुरता, शीघ्रता ह्या गोष्टी येऊ देऊ नयेत. अभ्यासाचा आळस, अभ्यासाचा अभाव, आळस, तंद्री यासारख्या गोष्टी येऊ देऊ नये याचा त्यांनी उपदेश केलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे विस्तृतपणे त्यांनी आपले जे अधिकारी आहेत त्यांना स्वतः मार्गदर्शन केलं आणि आपण लोकांशी कसा व्यवहार करावा याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. तर हे आहेत त्यांचे काही कार्य. याबरोबरच अजून महत्त्वाचे जे कार्य आहेत ते फार आवश्यक आहेत आपल्याला जाणण्यासाठी. परंतु यासोबतच आपण एक जाणावं की सम्राट अशोकाने प्रत्येक मनुष्याला सुद्धा मिशनरी कार्य दिलेलं होतं, म्हणजे मिशनरी बनवलं होतं, म्हणजेच प्रचारक बनवलं होतं. आणि हे आपल्याला त्यांच्या शिलालेखातून दिसून येतं. त्यांनी सामान्य व्यक्तीला या प्रकारे मिशनरी बनवण्यामागचं कारण की प्रत्येकच मनुष्य हा, कुठलाही व्यक्ती हा धम्माच्या या सुखापासून वंचित राहू नये ही त्यांची भावना होती. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की विविध कौटुंबिक कार्यक्रमाप्रसंगी लोक एकत्र जमतात. ठीक आहे ना. म्हणजे कोणाकडे जन्म असेल, मृत्यू असेल किंवा कुठला कार्यक्रम असेल, विवाह असेल, या प्रसंगी कुटुंबात लोक एकत्र जमतात. ठीक आहे. आणि म्हणून याचा फायदा सम्राट अशोकांनी करून घेतला. आणि सम्राट अशोक म्हणतात की मित्र, सहृदय, बंधू, कुटुंबी, सहाय्यक यांनी अमुक अमुक प्रसंगी आपले मित्र, बंधू इत्यादींना सांगितले पाहिजे. काय सांगितले पाहिजे की जो धम्माचार सांगितलेला आहे तो अमुक कार्य चांगले आहे, अमुक कार्य करायला पाहिजे, अमुक कार्य केल्याने सुखाची प्राप्ती होऊ शकते. ठीक आहे. त्यांनी शिलालेखात सगळे शब्द वापरलेले. स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते, तो सुखाची प्राप्ती होऊ शकते, कारण ती अल्टिमेट सुखाची भावना आहे. तर या प्रकारे सम्राट अशोकाने लोकांना सांगितलं की तुमच्याकडे ज्या ज्या प्रसंगाला लोक एकत्र जमतात त्यांना तुम्ही धम्माचा उपदेश करा. एवढंच करून ते थांबले नाहीत, तर जे वेगवेगळे शिल्प शिकवणारे आचार्य होते, तर या शिल्प शिकवणाऱ्या आचार्यांना, जसं की त्यामध्ये गजवाहक होते, लेखक होते, अश्ववाहक होते, ब्राह्मणांचे आचार्य होते आणि अनेक शिल्प शिकवणारे जे आचार्य होते, यांना म्हटलं की बा तुम्ही आपल्या जे काही शिकवण देता त्याच्यासोबतच त्यांनी सांगितलं की धम्माच्या रीतीनुसार सुद्धा शिक्षण द्यावे. आपल्या आपल्या शिष्यांना प्राचीन रीतीनुसार शिक्षण द्यावे, म्हणजेच की धम्माच्या रीतीनुसार शिक्षण द्यावे. हे सम्राट अशोकाने केलेलं आहे. यावरून स्पष्टपणे दिसतं की सम्राट अशोकाने धम्मासाठी किती गंभीरपणे कार्य म्हणजे पावलं उचललेली आहेत. पुढे ते काय म्हणतात की या आदेशांचे पालन झाले पाहिजे. आचार्यांची प्रतिष्ठा यामध्येच आहे. एकदम दम भरून देतात, हे तुम्हाला करावंच लागेल. याच प्रकारच्या आचरणाची परिपाठी आचार्याच्या कुटुंबातील पुरुषांद्वारे स्त्रियांमध्ये रुजविली पाहिजे. या प्रकारे आपण लोकांनी आपल्या शिष्यांना उपदेश द्यावे, ज्यामुळे की या धम्माच्या सिद्धांताची उन्नती आणि वृद्धी व्हावी. तर एवढी खबरदारी घेतली की धम्माची उन्नती आणि वृद्धी होण्यासाठी त्यांनी नाना प्रकारे जे जे कर्तव्य करता येतील ते आपण सर्व करावेत. मिशनरीज सुरू करावेत, प्रत्येक व्यक्तीला प्रचारक बनवावेत,
ही कल्पना त्यांना सुचली आणि ते त्यांनी वास्तवामध्ये आणून दाखविली. अशा प्रकारे एक राजकीय व्यवस्था, सामान्य व्यक्तींना सुद्धा धम्माच्या प्रचारामध्ये उतरवलं आणि सोबतच त्यांनी जे आहे सांस्कृतिक कार्य केलं, जे सांस्कृतिक कार्य आजपर्यंत आपण बघत आहोत. सम्राट अशोकांनी केलेलं प्रत्येक कार्य आपल्याला भारतीय पुरातत्व शास्त्राच्या किंवा भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून दिसतं. तर हे ऐतिहासिकत्व यामुळे सिद्ध झालं आहे, कारण त्यांनी मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्य करून ठेवलेले आहेत. तर यामध्ये काय आहे महत्त्वाचं, तर स्तूप आणि विहारांची निर्मिती. तर सम्राट अशोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्तूप आणि विहारांची निर्मिती केलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 84,000 स्तूपांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. आता काही लोकांना हा आकडा मोठा वाटू शकतो, परंतु सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा जर विचार केला आणि त्यावेळच्या नगरांची रचना आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये सम्राट अशोकाने स्तूप आणि विहारांची निर्मिती केली होती. हे स्पष्ट होतं. आजही कुठलाही स्तूप सापडला तर त्याचा जो पाया आहे, मूळ, हा सम्राट अशोककालीन सापडतो. तर यावरून त्यांनी मोठ्या प्रमाणात स्तूप आणि विहारांची निर्मिती केली होती. आपल्याला दिसतं जे चीनी यात्रेकरू आहेत, फाहियान किंवा ह्युएनत्झंग यांच्यासुद्धा त्या प्रवास वर्णनामध्ये ह्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या स्तूपांचा, आता प्रत्येक स्तूपाचा ज्याला म्हणू की डिटेलमध्ये बघायला आपल्याकडे वेळ कमी आहे, परंतु आपण हे बघितलं पाहिजे की सम्राट अशोकाने जो इथला राजगृहमध्ये जो एक राजा अजातशत्रूंनी स्तूप बनवला होता आणि ज्या ठिकाणी सर्व ठिकाणच्या अस्थी एकत्र करून एक मोठ्या करंडकामध्ये अस्थिपात्रामध्ये अस्थी ठेवलेल्या होत्या, सम्राट अशोकाने त्याचं उत्खनन केलं आणि त्या अस्थींवर संपूर्ण आपल्या साम्राज्यामध्ये 84,000 स्तूपांची निर्मिती केलेली होती. आणि हे आता सिद्ध झालेलं आहे. आर्किओलॉजीमध्ये तो आता अलीकडेच स्तूप सापडलेला आहे आणि ते पात्रसुद्धा सापडलं की ज्यामध्ये त्या अस्थी ठेवलेल्या होत्या. खरोखर मोठा पात्र होता आणि हे यावरून सिद्ध होतं. म्हणजेच आर्किओलॉजिकल सोर्स आणि हिस्टॉरिकल सोर्स म्हणजे पुरातात्विक स्रोत आणि साहित्यिक स्रोत यावरून हे स्पष्ट होतं. तर आपण ते लक्षात घ्यावं. अनेक ठिकाणी जे आता सापडलेले आहेत स्तूप त्याच्यामध्ये हे दिसून येतं की हे सगळे स्तूप सम्राट अशोककालीन आहेत. आता स्तंभ निर्मिती आपल्याला माहिती आहे की सम्राट अशोकाने जे प्रदेश आहेत ज्या ठिकाणी दगडी शिला उपलब्ध नाही आहेत अशा ठिकाणी सुद्धा राजाज्ञा कोरण्यासाठी स्तंभांचा वापर केला होता. तसेच जे स्थळं बौद्ध जीवनामध्ये महत्त्वपूर्ण आहेत तर त्यासाठी त्यांनी जी धम्मयात्रा केली आणि भेटी दिल्या, त्या स्मृतीप्रित्यर्थ त्या ठिकाणी स्तंभांची निर्मिती केली होती आणि त्या स्तंभांवर सुद्धा अभिलेख पुरवलेले आहेत. तर दिल्ली टोपरा आणि दिल्ली मेरठ या स्तंभांवर आपल्याला अभिलेख सापडतात. तसेच अनेक स्तंभांवरती हे अभिलेख आपल्याला कोरलेले दिसत आहेत. ठीक आहे. तर एक प्रकारे जे स्तंभांना गुळगुळीत पॉलिश करण्याची जी प्रणाली होती ती अजूनही आधुनिक शास्त्रज्ञांना शोधता आली नाही. तर यावरच त्यांच्या त्या काळच्या प्रौद्योगिकीची यशस्वीता आपल्याला दिसून येते आहे. ठीक आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या स्तंभांचा उल्लेख हा आढळतो आणि जवळपास हे सगळे स्तंभ एकाश्म होते. ठीक आहे. एकाश्म म्हणजे एकाच दगडापासून बनवलेले होते. तर सम्राट अशोकचे हे जे स्तंभ आहेत, चीनी प्रवासी फाहियान यांनी सम्राट अशोकाचे 6 स्तंभ बघितले होते. ठीक आहे. आणि त्यांनी उल्लेख केलेला आहे की श्रावस्तीमधील जे जेतवन आहे त्या जेतवनाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला स्तंभ उभे होते. ठीक आहे. 2 स्तंभ उभे होते आणि एक स्तंभ संकास्य मध्ये होता जो 50 हात उंच होता आणि त्याच्यावरती स्तंभ शीर्षावर सिंह प्रतिमा होती. ठीक आहे. तर हे स्तंभ शीर्ष अतिशय मौल्यवान आणि अतिशय कलाकृतीने युक्त असे होते. आपल्याला माहिती आहे की जो सारनाथचा स्तंभ शीर्ष आहे तर सारनाथच्या स्तंभ शीर्षावर काय आहे की 4 सिंह एकमेकांच्या पाठीला पाठ लावून
सिंहगर्जना करीत आहेत. या पद्धतीने हे स्तंभशिल्प आज भारताची राजमुद्रा म्हणून स्वीकारलं गेलेलं आहे. तर हे स्तंभशीर्ष अतिशय सूचक आहे की कारण या ठिकाणी भगवंताने सिंहगर्जना केली होती आणि म्हणून सिद्धार्थ गौतमांना शाक्य सिंह म्हणायचे. तर ही सिंहगर्जना म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन होय. धम्माचं प्रवर्तन त्या ठिकाणी केली म्हणजे सिंहगर्जना केली आणि त्याचं प्रतीक म्हणून हे शाक्य सिंह या ठिकाणी स्तंभशीर्ष म्हणून कोरल्या गेलेले होते आणि हे आपल्याला बघायला मिळतं. तर वैशालीमध्ये सुद्धा जवळपास 50 फूट उंचीचा सिंहाचा स्तंभशीर्ष असलेला हा स्तंभशीर्ष सापडतो, ज्याचा शोध कनिंघम यांनी लावलेला आहे. पाटलीपुत्रामध्ये सुद्धा 30 फुटाच्या उंचीचा स्तंभलेख क्षतिग्रस्त झालेला आहे. हा स्तंभ फाहियांनी सुद्धा बघितलेला होता, जो उत्खननामध्ये प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर निगली सागर आहे. लुंबिनीचा स्तंभ आहे. लुंबिनीलाच त्यावेळेस रुम्मिनदेही स्तंभ म्हणतात. तर या ठिकाणी लेख सुद्धा अंकित आहे. ठीक आहे. आणि हा स्तंभ खंडित अवस्थेत PC मुखर्जी यांना आढळलेला होता आणि या स्तंभाची उंची 24 फूट 3 इंच आहे आणि तुटलेल्या स्तंभशीर्षाच्या कमळाच्या आकाराचा स्तंभशीर्ष हा अजूनही तिथून लुप्त झालेला आहे, म्हणजे नाही आहे त्या ठिकाणी. तर अनेक जे स्तंभ आहेत हे अजूनही उपलब्ध आहेत. तर यावरून एक लक्षात येतं की ज्या ठिकाणी सम्राट अशोकांनी भेटी दिल्या त्या ठिकाणी त्यांनी स्तंभ स्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यावरती स्तंभशीर्ष स्थापन करून आता रामपूरवाला आपल्याला जे बुल कॅपिटल सापडतं, तर ते बुल कॅपिटल आजही कलकत्त्याच्या नॅशनल म्युझियममध्ये सुरक्षित ठेवलेलं आहे. तर या प्रकारे वेगवेगळी प्रतीकं सिंह, हत्ती, अश्व आणि घोडा वगैरे यासारखे हे प्रतीकं त्यांनी स्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामधून त्यांची कलात्मकता आपल्याला दिसून येते आहे. हे झाले स्तंभ निर्मितीच्या बाबतीत. त्याचबरोबर त्यांनी नगरांची सुद्धा निर्मिती केलेली आहे. पाटलीपुत्र नगराला त्यांनी अतिशय सुंदर भव्य दिव्य असं स्वरूप दिलं आणि दगडी परकोट त्यांनी बनवलेला आहे त्या नगराला. आणि ह्यामध्ये ज्याला म्हणतो की हिमालयाच्या प्रदेशामध्ये त्यांनी एक श्रीनगर नावाचं नगर बसवलेलं आहे. तर श्रीनगरची रचना सम्राट अशोकाने केलेली आहे आणि राजतरंगिणीनुसार या नगरामध्ये 16 लाख घरं होती. 16 लाख घरं ही त्यामध्ये होती. ठीक आहे. त्याचप्रमाणे नेपाळमध्ये देवपत्तन नावाचं नगर वसवलेलं होतं. म्हणजे आपली जी मुलगी आहे चारुमती हिला त्यांनी क्षत्रिय देवपालाला दिलेलं होतं आणि त्याकरिता त्यांनी देवपत्तन नावाचं नगर त्या ठिकाणी वसवलेलं होतं. अशा प्रकारे अतिशय सुंदर अशा नगरांची निर्मिती सुद्धा सम्राट अशोकाने केलेली होती. त्यांनी जो गुजरातमध्ये जो एक धरण होतं, तर त्याला त्यांनी कालवे काढून पाण्याची व्यवस्था हे त्या ठिकाणी केलेली होती. म्हणजे शेतीला पाणी देण्याची व्यवस्था सुद्धा कालव्यांच्या माध्यमातून सम्राट अशोकाने केलेली होती. तर अशा प्रकारे नगरांच्या बाबतीत फारच दक्ष असा राजा होता आणि यांनी जवळपास म्हणजे बंगालमधून जो रस्ता बनविला आणि तो पेशावरपर्यंत त्याला घेऊन गेलेले होते. तर हा जो दिल्ली आणि पुढे त्याच्या पुढे पेशावरपर्यंत गेलेला हा जो रस्ता आहे, ज्याला आज आधुनिक काळात आपण ग्रँड ट्रंक म्हणतो, GT रोड जो आहे, हा मूळ रस्ता सम्राट अशोकाने निर्माण केला होता. त्यानंतर वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राज्यांनी त्याला वळवण्याचा किंवा त्याला पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं स्वरूप आजही आहे. तर दक्षिणापथ मार्ग, पश्चिमेकडे इकडे सोपारा, नाला सोपारा, विदिशाला जोडणारा, पाटलीपुत्र, विदिशा आणि नाला सोपारा इकडे जाणारा, तिथून मग समुद्रमार्गे व्यापार करणार, अशा पद्धतीने रस्त्यांचं जे जाळं आहे हे सुद्धा या ठिकाणी कोरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चौरस्त्यांवर ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र येतात त्या चौरस्त्यांच्या शेजारी स्तूप आणि विहारांची निर्मिती केली होती आणि म्हणून आपल्याला दिसेल की मोठ्या प्रमाणात हे केंद्र नंतर भरभराटीस आले आणि विश्वविद्यालयांची स्थापना त्यामुळे होऊ शकली, कारण देश विदेशातील जे संशोधक विद्यार्थी आहेत हे अशा
विहारांमध्ये महाविद्यालयांमध्ये येऊ लागले आणि इथूनच आपल्याला दिसते की तक्षशिला, नालंदा, जगद्दल, जे वल्लभी, औदंतपुरी, विक्रमशिला हे जे काही विश्वविद्यालय पुढे खूप मोठ्या प्रमाणात विकसित झाले, नागार्जुनकोंडा आहे, अमरावती आहे, तर हे सगळे विहार जे आहेत सम्राट अशोकाच्या या कार्यामुळेच विकसित झालेले आपल्याला दिसून येत आहेत. ठीक आहे. नंतर त्यांनी जी प्रतीकं आहेत, काही प्रतीकं सुद्धा दृढमूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या प्रतीकांमध्ये आपल्याला दिसेल की सिंह आहे, गज आहे, धम्मचक्र आहे. धम्मचक्राला त्यांनी फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वृषभ आहे, अश्व आहे, बोधिवृक्ष, मुख्य करून बोधिवृक्ष. आपल्याला सांचीचं जे तोरणं वगैरे आहेत यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात स्तूपाचं अंकन दिसतं, बोधिवृक्षाचं अंकन दिसतं, भरहुतच्या स्तूपांमध्ये दिसतं, वेदिकांवर दिसतं. तर हे सगळं जे अंकन आहे हे आपल्याला या माध्यमातून सम्राट अशोकाच्या प्रयत्नामुळे झालेले आपल्याला दिसतात. त्यांनी हे सार्वत्रिक केलेले आहेत सर्वप्रथम. आणि बोधिवृक्षाची पूजा ज्या ज्या ठिकाणी सम्यक संबोधीचा उल्लेख येईल त्या ठिकाणी बोधिवृक्ष आणि वज्रासन दाखवण्याचा प्रयत्न झाला. ज्या ठिकाणी निर्वाणाचा प्रसंग आला त्या ठिकाणी स्तूप दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि ज्या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तनाचा संबंध आला किंवा संपर्क आला किंवा उपदेश करण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी सारनाथचा धम्मचक्र जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे हे जे प्रतीक आहेत हे बुद्धाचे प्रतिरूप म्हणून सम्राट अशोकाने स्थापित करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आपल्याला दिसेल की स्तूपाची पूजा हे बुद्धाचं जिवंत प्रतीक म्हणून, कारण त्यामध्ये बुद्ध अस्थिंना ठेवलं गेलेलं होतं आणि म्हणून अतिशय पवित्र स्थळ म्हणून ते लोकांनी स्वीकारलं. जनमानसात त्याचा मान वाढला आणि म्हणून त्याला वेदिका वगैरे लावून सुरक्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच स्तूपांच्या सुरक्षिततेकरिता स्तूपांच्या शेजारी मोठमोठ्या विहारांची निर्मिती झाली. तिथे भिक्षू संघ राहू लागला होता आणि हा संघ त्या स्तूपाच्या सुरक्षिततेची हमीसुद्धा घेऊ लागलेला होता. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये या भारतामध्ये धम्माचं शिक्षण फ्री ऑफ कॉस्ट या विहारांच्या माध्यमातून, भिक्षूंच्या माध्यमातून दिल्या गेलं जाऊ लागलं होतं. आणि महत्त्वाची गोष्ट सम्राट अशोकाने केली की या भागामध्ये औषधींचा त्यांनी वापर सुरू केला होता. म्हणजे ज्या भागात जी औषधी नाहीत तर दुसऱ्या भागात जिथे ती उपलब्ध असेल त्या ठिकाणाहून आणून औषधी लावण्याचा, रोपित करण्याचा प्रयत्न केला. म्हणून भारतभर आज जे आपल्याला एकसारखेपणा दिसतो औषधांच्या झाडांमध्ये, तर हे सम्राट अशोकाचे कार्य आहे. आणि त्यांनी एवढंच करून थांबलेले नाहीत तर पशुचिकित्सा आणि मनुष्यचिकित्सा ह्या दोन गोष्टी सुद्धा केलेल्या आहेत. तर पशुचिकित्सा आणि मनुष्यचिकित्सा केवळ आपल्या साम्राज्यातच नाही तर आपल्या साम्राज्याच्या बाहेर सुद्धा आपल्या सगळ्या मित्र राष्ट्रांमध्ये सुद्धा त्यांनी पुरवलेली आहे. एवढं महत्त्वाचं कार्य सम्राट अशोकाने, म्हणजे आजपर्यंत जगाच्या इतिहासात असं करणारा दुसरा राजा झालेला नाही जो सम्राट अशोकाने करून दाखवलेला आहे. आजही पशु चिकित्सा जी आहे ही सर्वत्र केल्या जाते आहे आणि याची जी सुरुवात आहे ही सम्राट अशोकाने केलेली आहे. सम्राट अशोकाने एवढंच करून नाही थांबले तर आजची जी व्यवस्था आहे, ज्याला आपण म्हणतो की अभयारण्याची जी संकल्पना आहे, तर ही अभयारण्याची संकल्पना सम्राट अशोकाने तेव्हा स्थापन केलेली होती. आणि प्राण्यांना अभय देताना त्यांनी म्हटलं की कोणीही आपल्या स्वार्थासाठी वनांना आगी लावू नये. जर कोणी वनाला आगी लावला तर त्याला शिक्षा केली जात असे, दंड केला जात असे. आणि अशा प्रकारे वन संरक्षित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि अजून त्यांनी केलं की वनातील जे प्राणी आहेत त्यांना अभय देताना त्यांनी म्हटलं की जे उपसताचे दिवस आहेत, अष्टमी आहे, एकादशी आहे, अमावस्या, पौर्णिमा आहे, तर या उपसतांच्या दिवशी त्यांनी पूर्णतः शिकारीला बंदी घातली. आणि जर कोणी या दिवशी शिकार केली तर त्याला सुद्धा गावातून हाकलण्याचा, निष्कासित करण्याचा फरमान त्यांनी सोडलेला होता. त्याच्यामुळे या दिवशी शिकार केल्या जात नसे. त्याचप्रमाणे एक मोठी लिस्ट दिलेली आहे, त्या प्राण्यांना सुद्धा त्यांनी मारणं वर्जित केलेलं होतं. स्तंभलेखामध्ये ती यादी दिलेली आहे. तर त्यानुसार की ह्या प्राण्यांना कोणीही मारू नये अशा प्रकारे त्यांनी आदेश दिलेला आहे. तर जर ह्या राजाज्ञा पाळल्या नाहीत लोकांनी तर त्यांना मोठी शिक्षा करण्याचं प्रावधान त्यांनी दिलेलं होतं. ठीक आहे. तर म्हणण्याचं तात्पर्य हाच की
एक मोठं असं ज्याला सामाजिक कार्य, धम्माचं कार्य सम्राट अशोकाने या माध्यमातून केलेला आहे आणि ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. या प्रकारे म्हणजे प्रत्येकच बाबीचं संगोपन करणारा किंवा वाढवणारा, आपल्याला आज जे रस्त्यांच्या शेजारी अमराया दिसतात, तर ह्या वृक्षांच्या म्हणजे रस्त्यांच्या काठाला ज्या अमराया आहेत, आंब्याची झाडं आहेत, ही सम्राट अशोकाच्या विचारांची देण आहे. त्यांनी लोकांना सांगितलं की आदेश दिला की जे रस्ते आहेत, महामार्ग आहेत, तर सावली देणारे छायादार वृक्ष आपण या काठावर लावले पाहिजेत. त्याचप्रमाणे निश्चित अंतरावरती त्यांनी काय केलं, ज्या विहिरी खोदल्या की पंतस्थ स्वतः तिथे उतरून पाणी पिऊ शकेल, अशा प्रकारे ज्याला बावडी म्हणतो आपण, बाहुली विहीर म्हणतो, तर ह्या विहिरींची रचना करण्याचं जे कार्य आहे ते सम्राट अशोकाने आरंभिलं होतं. आणि निश्चित अंतरावर बाजारपेठा त्यांनी निर्माण केलेल्या होत्या. त्यामुळे व्यापाराला गती मिळाली होती आणि त्यामुळे व्यापारामुळे धनधान्य आणि आर्थिक सुबत्तता ही मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि ह्याचं श्रेय सम्राट अशोकाला जातं. कारुवाकीच्या दानामध्ये सुद्धा तिने अपानगृह बनवलेले आपल्याला दिसतात. अपानगृह म्हणजेच की ते बाजारामध्ये जे घरं आहेत विक्रेत्यांचे, ते घरं त्यांनी दान म्हणून दिलेली होती. तर ह्या प्रकारे एक विस्तृत असं कार्य सम्राट अशोकाने केलेलं आहे. त्या माध्यमातून त्यांनी धम्माचं कार्य मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित करण्याचा प्रयत्न केला, धम्माचार लोकांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी लोकांना उपदेश करण्याचा प्रयत्न केला की वा तुम्ही गुरूंचा आदर करा, ज्येष्ठांचा आदर करा, शमन ब्राह्मणांना दान करा, आईवडिलांची सेवा करा, सत्य धरा, न्याय आणि मैत्रीपूर्ण व्यवहार करा, दुसऱ्या संप्रदायाचा आदर करा, पशु पक्ष्यांना हानी पोहोचवू नका. अशा प्रकारे धम्माचं जे आचरण आहे हे करायला सम्राट अशोकाने शिकवलेलं आहे. तर हे महत्त्वाचं कार्य आपल्याला त्यांच्या धम्मकार्यामध्ये आढळून येतं आणि त्यांच्या समाजहिताच्या कार्यामध्ये आपण हे बघितलं की रस्ते बनवलेत, त्यांनी अपानगृह बनवलेत, दानगृह सुद्धा बनवलेले आहेत, हे आपण बघितलं, आणि चिकित्सा, म्हणजे हे सगळे समाजकार्य सम्राट अशोकाने केलेले आहेत. तर ह्या माध्यमातून एक प्रकारे धम्मकार्य चिरस्थायी करण्याचा त्यांची काय भावना होती की त्यांची भावना हीच होती की हा सद्धम्म एवढा महान आहे आणि याची तत्व ही इतकी सार्वजनिक आहेत की याची वृद्धी व्हावी आणि हे चिरकाल टिकावं, म्हणून माझ्या मुलांनी ते सुख प्राप्त करावं, त्यांच्या मुलांनी त्यांच्या मुलांच्या मुलांनी सुद्धा या प्रकारे धम्माचं सुख प्राप्त करावं, ही सम्राट अशोकांची इच्छा होती. आणि म्हणून हा सद्धम्म चिरस्थायी व्हावा या उद्देशाने त्यांनी अभिलेखांची रचना केली, ठिकठिकाणी अभिलेख स्थापित केली आणि त्या अभिलेखांच्या माध्यमातून लोकांना धम्म शिकवण्याचा प्रयत्न केला, संघ चांगला ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ज्याला म्हणता येईल की समाजकार्य करण्याचा प्रयत्न केला. यांच्या अभिलेखांमध्ये विविध प्रकार आहेत, जसं की काही ठिकाणी 14 मुख्य शिलालेख सापडतात, तर हे 14 शिलालेख सुद्धा सापडलेले आहेत. त्याच्यानंतर काही विशेष दीर्घ शिलालेख सापडलेले आहेत, जसं धवली किंवा कलिंगमध्ये हे दीर्घ शिलालेख आहेत. त्याच्यानंतर लघु शिलालेख आहेत आणि लघु शिलालेख हे अनेक ठिकाणी सापडलेले आहेत. स्तंभांवरती विशेष करून हे लघु शिलालेख सापडलेले आहेत. आणि अलीकडे जे मास्की, गुर्जरा, निट्टूर, ओडेगोलम आणि हे सन्नती, तर ह्या ठिकाणी आता त्या शिलालेखांमध्ये सम्राट अशोकाचं जे देवानामप्रिय पियदस्सी याच्यासोबत राजा अशोक हे सुद्धा नाव आलेलं आहे. तर राजा अशोक असलेले हे काही 4-5 शिलालेख सापडलेले आहेत. आणि स्तंभलेख महत्त्वाचे आहेत. या स्तंभलेखांमध्ये सुद्धा त्यांनी जे हे आहेत, काय म्हणू आपण, स्तंभलेखांमध्ये 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये लघु स्तंभलेख पण आहेत आणि दीर्घ स्तंभलेख सुद्धा आहेत. तर दीर्घ स्तंभलेख फार कमी ठिकाणी आहेत. तर जे दिल्ली टोपरा आणि दिल्ली मेरठ वगैरे जे आहेत याच्यामध्ये हे दीर्घ शिलालेख आहेत स्तूपावरती कोरलेले. याच्यात एकूण 7 लेखांचा अंतर्भाव आहे आणि अन्य ठिकाणी मग एक लघु शिलालेखांचा आहे, ज्याच्यामध्ये सारनाथ स्तंभलेख आहे, सांची आहे किंवा इलाहाबाद स्तंभलेख आहे, ज्याच्यात कौरवकीचा पण लेख आहे आणि एक दुसरा लेख आहे. तर ह्या स्तंभांवरती काय उल्लेख आहे की जर कोणी संघाचा भेद करण्याचा किंवा संघ फोडण्याचा प्रयत्न करत असेल
तर त्याला संघातून निष्कासित केल्या जाईल. अशा प्रकारे संघाला कायम परिशुद्ध ठेवण्याचा प्रयत्न सम्राट अशोकाने या स्तंभलेखांच्या माध्यमातून केलेला आपल्याला आढळून येतो. आणि हे जे कार्य आहे हे कसे यशस्वी होईल यासाठी त्यांनी हे केलं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे भारतभर कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती दुसऱ्याला जेव्हा मागायला जातो, काही शिधा मागायला जातो किंवा दान मागायला जातो, तर ते त्याला मिळतं. आपल्या दारावर दरवेश आला किंवा संन्यासी आला तरीही तो व्यक्ती त्याला काही ना काही देतो. तर ही जी परंपरा आहे, प्रत्येक व्यक्तीला दान देण्याची जी प्रवृत्ती आहे, ही सम्राट अशोकाने लावलेली आहे. त्यांनी त्याला सार्वत्रिक केलं, इतकं सार्वत्रिक केलं की लोक त्याप्रती श्रद्धावान झाले आणि मोठ्या प्रमाणात या प्रकारे दानधर्म करू लागले. हे सम्राट अशोकाचं कार्य आहे. म्हणजे एकंदर संपूर्ण समाज व्यवस्था आणि भारतीय समाजमन त्यांनी ढवळून काढलेलं आपल्याला दिसून येतं. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. ह्या सर्व कारणावरून सम्राट अशोकाने आपल्याला काय दिलं, सम्राट अशोकाची काय मानसिकता होती, सम्राट अशोकाने कोणत्या पद्धतीने या भारतामध्ये धम्मविजय संपादित केला आणि भारताबाहेर त्याला पोहोचविलं, ह्याचं आकलन आपल्याला होईल. हा एक छोटासा मी प्रयत्न केला आपल्याला काही समजून सांगण्याचा. यापेक्षाही अधिक अजून विस्तृत असं अभ्यास आपण करू शकता, चिंतन करू शकता, यामध्ये नवीन नवीन संशोधन करू शकता आणि त्यामधून सम्राट अशोकाचं कार्य सर्व समाजातील लोकांपर्यंत नेऊन पोहोचवू शकता. त्यामुळे या दृष्टिकोनातून आपल्याला हे जाणणं आवश्यक आहे. आपला जवळपास अर्धा तास हा उशिरा आपण सुरुवात केलेला होता आणि त्यामुळे हा पुढचा अर्धा तास आपण वाढवलेला आहे. आणि या प्रदीर्घ काळामध्ये आपण हे मला ऐकून घेतलेलं आहे, त्याबद्दल मी आपला धन्यवाद मानतो आहे. आणि या प्रसंगी आपल्याला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आपण विचारू शकता. आपण त्याचं स्वागत करूया. आणि या ठिकाणी मी इथे माझं वचन थांबवतो आहे. नमो बुद्धाय, जय भीम. सर आता पुढे आता काय करायचं? एंड लाईव्ह व्हिडिओ एंड लाईव्ह नंतर ते एंड करायचं आणि शेवटी ते व्ह्यू पोस्ट असतं ना ते करायचं. अच्छा, एंड लाईनला केलं नंतर एंड परत एंड आला.